गायनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं फलितं मधुरं चलितं मधुरं रमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं वेणुर्मधुरो रेणुर्मधुरो टाळी पाणिर्मधुरो पादो मधुरो नृत्यं मधुरं सत्यं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं गीतं मधुरं पीतं मधुरं भुक्तं मधुरं सुप्तं मधुरं रूपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं करणं मधुरं करणं मधुरं हरणं मधुरं रमणं मधुरं वमितं मधुरं शमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं गुंजा मधुरा माला मधुरा यमुना मधुरा नीति मधुरा सलितं मधुरं कोमलं मधुरं मधुराधिपतेरखिलं गोपी मधुरा लीला मधुरा युक्तं मधुरं मुक्तं मधुरं दृष्टं मधुरं श्रेष्ठं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं गोपा मधुरा गावा मधुरा गोपा मधुरा गावो मधुरा ईश्वर मधुरा ईश्वर मधुरा फलितं मधुरं फलितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् हेयं सदा परिभवगन्नविष्टोऽहं तीर्थास्पदं शिवविधिं वृत्याद्यहं प्रणतपालभवाधिपोतम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दं वंशी विभूषितकरां नवनिर्गाधा पीताम्बराधर्मबिन्दुफलाकुलोष्टा पूर्णेन्दुमुखा पूर्णेन्दु सुन्दरमुखा दरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि अहं न जाने नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये सीतानाथसमारम्भा श्रीरामानन्दार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुं परम्पराम्। जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर।
यो अंत प्रवेश मम वाचमिमां प्रस्तुतां संजीवयत् किल शक्तिधर स्वधाम्ना अन्याश्चरणश्रवणप्रदादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे तेरो दास जन्म जन्म मोहे दियो श्री वृंदावन को श्री वृंदावन बोले वाक्य बिहारी लाल की राधा वल्लभ भगवान की राधा रानी सरकार की बरसाने वाले की जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे। एक बार मन और वाणी को पवित्र करने के लिए दूसरा नाम स्मरण करेंगे। पश्चात हाँ प्रारंभ संगीत मोहे आन मिलो घनश्याम बहुत दिन बीत गए। मोहे आन मिलो घनश्याम बहुत दिन बीत गए। राधा की अखियन के तारे मेरे भी बन जाओ सहारे। भक्तों के भगवान बहुत दिन बीत गए। मोहे आन मिलो घनश्याम बहुत दिन बीत गए। मुरली वाले मुरली बजा जा सोए हुए मेरे भाग्य जगा जा। मुरली वाले मुरली बजा जा सोए हुए मेरे भाग्य जगा जा। मीरा के घनश्याम बहुत दिन बीत गए। मुझे आन मिलो घनश्याम बहुत दिन बीत गए। नरसी भगत की हुंडी शिकारी सावल सावली आए मुरारी। ओ नरसी की सुंदर शाह बहुत दिन बीत गए। मुझे आन मिलो घनश्याम बहुत दिन बीत गए। मन मंदिर में रास रचा रूप सावला दरस दिखा जा। जीवन की हो गई शाम बहुत दिन बीत गए। मुझे आन मिलो घनश्याम बहुत दिन बीत गए। मुझे आन मिलो घनश्याम बहुत दिन बीत गए। राधे 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 बोला राधे 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 जय श्री राधे 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 बाकी बिहारी राधे राधे बाकी बिहारी प्राण वल्लभ राधा वल्लभ राधे राधे बरसाने में नंदगांव में नंदगांव में गोवर्धन में गोवर्धन में ऋषिघाट में ऋषिघाट में निधिवन में कुंजवन में राधाकुंड में
श्यामकुंड में राधे राधे नंदगांव में राधे राधे गोकुलगांव में राधे 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 जय जय श्री राधे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। श्री कृष्णाय वयं परम मंगलमय परात्पर भगवान कडुती पीतांबरधारी श्री कृष्ण परमात्म्याची वाङ्मय श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ आणि या यज्ञाचा कथेचा 4था दिवस आज आपण प्रारंभ करत आहोत। काल आपण पांडवांचं स्वर्गरोहण झालं, प्रामुख्याने महाभारतातील प्रसंग पाहिला। दुसऱ्या दिवशी आपण भागवताचे जे वक्ते आहेत ते शुकदेव भगवान त्यांच्या जन्माची कथा बरोबर। दुसऱ्या दिवशी कोणाची कथा पाहिली? जे भागवताचे वक्ते आहेत त्यांच्या जन्माची कथा पाहिली। आणि काल आपण परीक्षित महाराजांची अशी ती संक्षिप्त जीही आपण परीक्षित महाराजांची कथा पाहिली ती संक्षिप्त आहे। पण काल आपण परीक्षित महाराजांच्या जन्माची कथा पाहिली आणि पांडवांचं स्वर्गरोहण आपण काल कथा ऐकली। पांडवांचं स्वर्गरोहण झालं त्यावेळेस परीक्षित महाराजांचं वय फार कमी होतं, परंतु कमी वयामध्ये राज्याचा भार पडला आणि परिणाम काय झाला हे तुम्ही काल पाहिलं। परीक्षित महाराज म्हणजे सत्यवादी आहे, सत्य वदणारे आहे, सत्य बोलणारे आहे, सत्य जाणणारे आहे, धर्मांचरा धर्माचं आचरण अनुसरण करणारे ते परीक्षित महाराज। परंतु एका महान साधूंचा अपमान झाला, परिणाम शाप मिळाला। या कथेमधून आणखी गणित घेण्यासारखी गोष्ट आहे। साधूंना ओळखण्यासाठी कधीही चुकी करायची नाही। कधी असंही होऊ शकतं आपण खऱ्या साधूला खोटं साधू म्हणू शकतो, परिणाम वाईट होणार। आणि कधी कधी खोट्या साधूला खरं समजून सुद्धा परिणाम वाईटच होणार। दोन प्रकार आहेत। तुम्ही खऱ्या साधूला खोटं समजाल तरी तुमचं पतन निश्चित, आणि तुम्ही खऱ्या साधूला खोटं समजणार तरी तुमचं पतन निश्चित। म्हणून आपल्या डोळ्यासमोर दोन उदाहरणं आहेत। रामायणामध्ये प्रतापभानू आहे आणि महाभारत म्हणजे भागवतामध्ये परीक्षित आहे। राजा प्रतापभानूने रामायणामध्ये खोट्या साधूला खरं समजलं, परिणाम पतन झालं, परेशानी झाली। आणि महाभारतामध्ये म्हणजे भागवतात जी कथा आली आहे परीक्षित महाराजांची, परीक्षित महाराजांनी खऱ्या साधूला खोटं समजलं, इथेही हा तो भाग वेगळा आहे। शाप मिळाला तो भाग वेगळा आहे, पण त्या शापातून मुक्ती प्राप्त केली हा दुसरा भाग आहे। पण एक लक्षात घ्या, खऱ्या साधूला खोटं समजणं ही पतनाला कारण होऊ शकतं। ते परीक्षित महाराज धर्मात्मा होते, पांडवांच्या वंशातले होते, म्हणून त्यांना ते परमार्थाकडे वळाले, मुक्ती मोक्ष प्राप्त करून घेतला, तो भाग वेगळा। पण लक्षात घ्या, जीवनामध्ये साधू ओळखा। बघ वेड्यासारखं कुणी दिसलं की फक्त पडायचंच नाही, जाणार। आता तीच पंचायत विषय असा आहे। आताही वारकरी संप्रदायामध्ये अनेक कथाकार आहेत, अनेक कीर्तनकार आहेत। मला वस्तुस्थिती सांगायची, मी कोणाला नाव ठेवत नाही, त्याची श्रद्धा असते। पण मला असं म्हणायचंय की आपण जर एखाद्या वक्त्याकडून काहीतरी ऐकत आहोत तर तो वक्ता कसा आहे हे आपण जाणलं पाहिजे। 40-50 हजार
एका कीर्तनाची द्या तुम्ही देता, आता विषय त्यांचा नाही, त्यांचं प्रारब्ध आहे. मग तुमचा मूर्खपणा आहे म्हणजे आपला मूर्खपणा आहे, तुमचा म्हणजे माणसाचा लोकांचा मूर्खपणा आहे. ते त्यांचं प्रारब्ध आहे. कोण कीर्तनकार किती पैसे घेतो, कोण भागवतकार किती पैसे घेतो, त्यांचं प्रारब्ध आहे. ते प्रारब्ध अनुकूल असल्यामुळे त्यांना पैसा मिळतो. ज्याच्यात चुकी कीर्तनकारांची भागवतकारांची नाहीच आहे. पण त्यांना जाणण्यामध्ये ही लोकांची चुकी आहे की मला कोण कसा हे कळालं पाहिजे. दिशाभूल होण्याचा प्रकार आहे. हे तुम्ही जाणलं पाहिजे कोण कसं आहे. एक याच्यातून एक सिद्धांत घ्या. परीक्षित महाराजांना शाप मिळाला, खऱ्या साधूला खोटं समजलं. परिणाम असा झाला की शाप मिळाला. शाप मिळाला तर काय करावं ही चिंता परीक्षित महाराजांच्या समोर. परंतु धर्मात्मा होते, संस्कार होते, पांडवांचे आजोबांचे संस्कार, म्हणून 7 दिवसामध्ये शाप मिळाला. पण यातून काहीतरी चांगलं केलं पाहिजे, मोक्ष प्राप्त झाला पाहिजे. मग काय करावं तर 7 दिवसामध्ये कसा मोक्ष प्राप्त होऊ शकतो. म्हणून परीक्षित महाराज साधूंच्या आश्रयाने गेले, संतांच्या आश्रयाने गेले. प्रत्येक साधूला म्हणायचे महाराज 7 दिवसामध्ये माझा मृत्यू निश्चित झालाय. म्रिय मानस्य किम कर्तव्य. मरण असन्न असणाऱ्या पुरुषाने काय केले असता त्याला मोक्ष प्राप्त. मरण आसन्न असणाऱ्या पुरुषाने काय केले असता त्याला मोक्ष प्राप्त होईल. पण महाराज सगळे एकमेकाच्या तोंडाकडे पाहिजे, काही सांगता येईना कोणाला. पण त्या संत सभेमध्ये एका महान साधूंचं आगमन तिथे झालं. त्या साधूचं नाव आहे श्री शुकदेव भगवान. 16 वर्षाचं वय आहे आणि एवढ्या महान साधूमध्ये त्यांचं आगमन झालं. त्यांचं आगमन झाल्यानंतर सर्व साधू मंडळी उभे राहिले, नमस्कार करायला लागले. परीक्षित महाराजांच्या लक्षात आलं की कोणीतरी महान साधू आहे. शुकदेव भगवान आले, पाहिल्याबरोबर नमस्कार केला. महाराज तुम्ही तरी सांगा प्रिय मानस्य किम करतो. 7 दिवसामध्ये ज्याला मृत्यू येणार आहे त्याने काय केले असता त्याला मोक्ष प्राप्त होईल. शुकदेव भगवान स्वतः मूर्ख आहे करे. अरे आलेल्या पाहुण्यांचा अगोदर आदर सत्कार करावा, पूजन करावं. येथे मी सांगत नाही सविष्णू रातो थयागताय महासने सोप विशेष पूजित. अरे तुला कळतं का? अरे तुला काहीतरी जाणून घ्यायचंय म्हणून लक्षात घ्या. एखादी गोष्ट हे आदर हा शब्द महत्वाचा आहे. एखादी गोष्ट जर आध्यात्मिक परमार्थिक व्यवहारिक सोडा, व्यवहारिक तुम्ही कशा मागितला काहीच अर्थ नाही, पण आध्यात्मिक जर एखादी वस्तू ग्रहण करायची असेल तर त्यासाठी ज्याच्याकडून आपण ते ग्रहण करतोय त्याच्याविषयी आदर असणं, प्रेम भावना असणं. म्हणून तुला कळतंय का रे मी आता चाललोय, आदर सत्कार करावा, पूजन करावं. अतिथी देवो भव. मी अतिथीच आहे ना, मी नाही असं ते पूजन करा आणि मग क्षमा करा महाराज. आणि मग राजाने म्हणजे परीक्षित महाराजाने पूजन केलं, यथायोग्य पूजन केलं. ते पूजन कसं केलं? सविष्णुरातो तिथय आगताय तस्मै सपर्याम शिरसा जहार ततो निवृत्ताय बुधास्यर्भका महासने. महासने म्हणजे महाआसने, मोठ्या आसनावर बसवलं. सोप विशेष पूजित. परीक्षित महाराजांच्या द्वारे शक्तीचं पूजन झालं. आता बोल काय म्हणायचे? त्यावेळेस परीक्षित महाराज बोलू लागले महाराज मला दुःख आहे. इति लंघित मर्यादम तक्षक सप्तमे हनी दक्ष प्रिस्म कुलांगारम योजितो मे ततद्रुहम. मला शाप. या शापातून मुक्त होण्याकरता काय करावं लागेल? मी अनेक साधूंना विचारलं, कोण कुणाला विचारलं, कुणा समोर गेलो, कुणाला विचारलं. अत्रीन वशिष्ठ चैवनश्य गौतमो अत्रीन वशिष्ठ चैवनश्य शरपा अरिष्ट नेमी भृगु अंगिराश पराशर गाधी सुतः रामः. एवढ्या साधूंकडे गेलो, पण याला मला भारत कोणी सांगितलं, कृपा करा तुम्ही सांगा. 7 दिवसामध्ये याचा मृत्यू निश्चित झाला. त्याने काय केली असता त्याला मोक्ष प्राप्त होईल. वर्यानेशते प्रश्न तो याच्यामुळे म्हणतो स्मितीला उलटून त्याने होते खोकला लागायचं नाही. मला जाणून
वर्यानेशते प्रश्न कृतलोकहितं नृपां वर्यानेशते प्रश्न. ज्यावेळेस परीक्षित महाराज सांगितलं महाराज मला मोक्ष प्राप्त झाला पाहिजे, त्यावेळेस शुकदेव भगवान सांगतात परीक्षित तू जो प्रश्न केला, अरे धन्य आहेस तू, धन्य आहे तुझा वंश. हा प्रश्न कुणाला सुचत नाही महाराज. कोणता? मी मरणार आहे आणि मला मोक्ष प्राप्त झाला पाहिजे. आपण किती दिवसात मरणार आहे? 7 दिवसात मरणार आहे ना. परीक्षित महाराज धन्य आहेत महाराज, ते म्हणतात मला 7 दिवसात मृत्यू आहे. आपण 7 दिवसात रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी, आपण सुद्धा त्या 7 दिवसामध्ये मरणार आहोत. हे काहीच माहित नाही आपल्याला. आपलं चालू आहे महाराज, ते म्हणजे चालू आहे ते. हा लक्षात घ्या, आपण सुद्धा 7 दिवसात मरणार आहोत. म्हणून 7 दिवसात मरणार हे आपल्याला माहित असताना सुद्धा आपण मोक्षासाठी प्रयत्न करू नये, ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. धन्य आहे तू परीक्षित की तुला हे सुचलं, कारण लोकांना सुचत नाही. लोकांचं आयुष्य अर्ध झोपेमध्ये राहिलं, अर्ध त्या अर्ध्यामध्ये काही लबाड्या, काही पालन पोषण मी बोलत नाही. हे बा व्यास महाराज बोलताय निद्रिया हेते नक्तम व्यवावेन जवावयः दिवाचात ह्या राजन कुटुंब भरणेन वा. निद्रया, निद्रा म्हणजे हो. शुकदेव भगवान सांगतात परीक्षित जे तुला सुचलं ना ते माणसाला नाही सुचत, लोकांना नाही सुचलं. काय झालं? अर्धांश कशात गेलं? निद्रया हेते नक्तम व्यवायन जवावयः झोपेमध्ये गेलं. राहिलेलं अर्धांश कुटुंब भरणेन वा. शत गणिले ते अर्ध मध्ये बालत्व पिढा भोग छत. मग काय भजनासाठी उरले ते पाहिजे का? भजनासाठी महाराज आपण म्हणतो आपण भजन कधी करायचं? मात्र आल्यानंतर लोकांना म्हणलं आपण चला परमात्मा, चला यात्रेला, चला पंढरपूरला, चला सत्याला. लोक म्हणतात आणखी कुठे वय झालं आमचं? काय म्हणतात? आमचं वय आणखी कुठे झालं? मी ज्यांचं म्हणण्याचा अर्थ असा असतो की परमार्थ मात्र झाल्यानंतर करायचा असतो. असंच आहे ना बघा. आपण जर करून करून चला यात्रेला, अरे यात्रेला जायचे दिवस घे, इथं लबाडे करायचे दिवस आहे, इतर कमवायचे दिवस. कमवा महाराज. अर्थ म्हणजे हे अर्थ हे कमवूनच पाहिजे, तो पुरुषार्थ आहे. अर्थ काय सांगितलं? पैसा काय आहे? पुरुषार्थ आहे. अर्थ पुरुषार्थ आहे. अर्थ कमवलंच पाहिजे, पण फक्त अर्थच कमवलं पाहिजे असं नाही. सांगा मी ते पुढे सांगणारच आहे, पण तो फक्त अर्थामागे पडतो ना, अर्थ त्याच्याकडे लक्ष देत नाही. तो फक्त लक्ष्मीच्या मागे पडतो, लक्ष्मी त्याच्याकडे पाठ करून पडतो. हा सिद्धांत आहे ना. मी तुम्हाला ते पुढे सांगणार आहे, पुढे तो प्रसंग येणार आहे, आता थांबतोय. पण लक्षात घ्या, परमार्थ हा तरुणपणात आहे. तरुणपणात लोक सहज म्हणतात महाराज आणखी पुढे वय झालं परमार्थ. आपल्या बापाची ठेवी का की आपण म्हातारे होणार आहोत हे कोणाला माहिती आहे? म्हणजे आपण म्हातारे होईपर्यंत टिकणार आहे काहीच माहित नाही ना मला. अरे आपण एका क्षणाचा आपल्याला भरोसा नाहीये. क्या भरोसा है साथ देती नहीं है किसी का, क्या भरोसा है. आपण म्हणतो महाराज, आपण ऐकतो पण लक्ष देतो. उड़ जाएगा एक दिन बनती रहेगा तू लाख इबादत कर ले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन बनती रहेगा बिंद्राखाली. आपण खरं हुआ कोणालाच माहित नाही. म्हणून अरे जो वेळ मिळाला त्याने परमार्थ करून घ्या. म्हणून लक्षात घ्या, इथे व्यास महाराजांना हे सांगायचं की हा प्रश्न सगळ्यांना सुचला पाहिजे. प्रिय मानसी मी आपलं कर्तव्य काय? आनंद वाटला शेवटी भगवंताला परीक्षित महाराजांचा प्रश्न. तस्मात् भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरिहि श्रोतव्य कीर्तव्यश्च स्मर्तव्यश्च शताभयम्. शुक्र भगवान सांगतात परीक्षित, ज्याला अभयपद प्राप्त करून घ्यायचे ना त्याने भगवान श्रीकृष्णा लीलेचं श्रवण केलं. ज्याला अभयपद प्राप्त करून घ्यायचं, ज्याला मोक्ष प्राप्त करायचा, ज्याला मुक्ती पाहिजे, ज्याला साध्यापर्यंत जायचंय, त्याने काय केलं पाहिजे? भगवान श्रीकृष्णाच्या लीलेचं श्रवण करावं. ईश्वरो हरिहि
श्रोतव्य कीर्तितव्यस्य, श्रोतव्य म्हणजे ऐकली पाहिजे, कीर्ती ऐकली पाहिजे. कुणाची? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची लीलेची. श्वास श्वास पर कृष्ण भजी, प्रथा श्वास जाणे होय, ना जाणे या काय की आवन होय न होय. आपल्याला काय माहिती महाराज आपल्याला देह मिळणार का नाही मिळणार? तुकोबारात एक प्रमाण आहे आम्ही सांगेन. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे. तुकोबाराय सांगतात, अरे जर देह मिळाला ना, जर मनुष्य देह मिळाला ना, तर परमार्थ करा. जर तुम्हाला मनुष्य देह मिळाला तर काय केलं पाहिजे? कारण भरोसा नाही ना पुन्हा हे देह मिळेल म्हणून. काय माहिती? 84 लाख योनी आहे, त्यामध्ये मनुष्य देह कधी मिळतो महाराज? तसा आंधळ्याच्या काळीमध्ये कावळा सापडावा ना, तसा नरदी आहे. कावळा सापडत नाही महाराज. म्हणजे ज्याला डोळे आहे त्याला सुद्धा कावळा, त्याच्या सुद्धा हातात येत नाही. पण महाराज सांगतात आंधळ्याच्या कावळ्या म्हणजे आंधळ्याच्या काळीमध्ये कावळा सापडावा तसा हा देह आहे. सापडला तो प्रमाण मला आठवत नाहीये. तुकोबारायचं प्रमाण आहे. तुकोबाराय सांगतात, अरे असा देह, अशी वेळ असं पुन्हा मिळणार नाही. जो वेळ गेला, जो काळ गेला, तो परत मिळत नाही. मला सगळ्यांना माहिती आहे. म्हणून परिनिश्चितो बे निर्गुण उत्तम श्लोक लिलया प्रियत जेता राजर्षी असल्यानं मेधती तवान. शुद्धे भगवान सांगतात, परीक्षित निर्गुण परमात्म्यामध्ये निष्ठा असूनही श्रीकृष्णाच्या लीलेने माझे हृदय आकृष्ट केले. हे कोण सांगते? शुद्धे भगवान. शुद्धे भगवान सांगतात, परीक्षित तुला जे मनात आलं नाही परमात्म्याच्या भागवत कथेत मोक्ष मिळण्याचं, हे मी अरे परमात्म्याची ताकद आणि परमात्म्याच्या लीलेचं, परमात्म्याचं वर्णन एवढं भयंकर आहे. मी निर्गुण निराकारामध्ये होतो. काय बोलतात? नैर्गुण्य. परिनिष्ठ तुम्ही नैर्गुण्य. मी निर्गुण रूपामध्ये निर्गुणाचं परमात्म्याचं चिंतन करणारा, पण परमात्म्याचा एकच श्लोक कानावर पडला. मी तुम्हाला काय सांगितलं? एकच पडला तर मी समाधी सोडून दिली. समाधीची सुख सांडावो वाळुनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मर. मी समाधीचं सुख सोडून दिलं. अरे एवढा आनंद या परमात्म्याच्या कथेमध्ये आहे. परीक्षित महाराज सांगतो, महाराज म्हणून सांगतोय मी 7 दिवस राहिले फक्त. शुद्धे भगवान सांगतात 7 दिवस आहे. परीक्षित महाराज सांगतात ते सांगतोय 7 दिवस आहे. त्यांनी सांगितलं हा मी ते सांगतोय 7 दिवस आहे. काही डॉक्टर असे असतात बघा, एवढे गोड बोलतात, एवढे गोड बोलतात. ते माणसाचं अर्ध दुखणं बोलल्याने बघ. म्हणजे कितीही सिरियस माणूस असला तरी एवढं गोड बोलतात की माणसाचं अर्ध दुःख बरोबर. आणि काही डॉक्टर असे असतात दुःख 50% जरी असलं तर असं वाढून देणार ते, याला इथे जमणार नाही, तुम्हाला बाहेर न्यावं लागेल. म्हणजे माणसाचं कमी असलं तरी वाढून देणार. पण शुद्धे भगवान हे गोड डॉक्टर आहे. परीक्षित तुझ्याकडे 7 दिवस नाही, 7 दिवस. तुझे घाबरला ना की 7 दिवसामध्ये मी मरणार आहे. अरे तुला माहित नाही, या भारत वंशामध्ये खटवांग नावाच्या राजाने 1 तासामध्ये परमात्म्याला प्राप्त केलं होते. 1 तासामध्ये. तुझ्याकडे किती दिवस आहे? किती? 7 दिवस. आणि एका दिवसामध्ये किती तास असतात? 24. तुझ्याकडे किती तास आहे मग? नंतर लावा, आपल्याला एवढा वेळ नाही. अरे 1 तासामध्ये मोक्ष प्राप्त करून घेतला खटवांग राजाने. तुझ्याकडे 7 दिवस आहे. महाराज किती आनंद वाटला असेल परीक्षित महाराजांना. जे घाबरले होते 7 दिवसामध्ये कसा मोक्ष प्राप्त होईल, महाराज एवढा आनंद प्राप्त झाला. अरे 1 तासामध्ये जर मोक्ष प्राप्त होऊ शकतो तर माझ्याकडे 7 दिवस आहे. आता चिंता करायची गरज नाही. खटवांगो नाम राजर्षी. मी बोलत नाही, व्यास महाराज बोलतात. खटवांगो नाम राजर्षी ज्ञात्वेयताम्यहायुषः मुहूर्तासमोत्सज्य गतवान भयम हरिम. व्यास महाराज सुद्धा सांगतात 1 तास उरला खटवांग राजाशी भाग्यदर्शन घेतली. आणि आता हे सांगितल्यानंतर शुद्ध भगवान सांगतात, परीक्षित कथा ऐकण्याची नियम सांगतो. ऐक, तुला मोक्ष पाहिजे, कथा चांगली ऐक. कथा ऐकण्यासाठी नियम सांगतो. कथेचा पहिला नियम आहे, कथा श्रवण करत असताना पहिला नियम आहे, जितासनो जितश्वासो जितसंगो जितेंद्रिय स्थूले भगवतो रूपे मनस्संधारयध्या.
जितासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रियः. कथेचा पहिला नियम आहे जितासनो, आसन जिंकावं. ज्या आसनावर आपण बसलेलो आहोत 7 दिवस त्या आसनावर बसावं असा कथेचा नियम आहे. जितासनो पहिला नियम. कथा ऐकण्याचा दुसरा नियम जित श्वासो, श्वास जितो श्वासो, श्वासाला जिंकावं. कसं म्हणजे एवढी एकत्रता पाहिजे कथा ऐकत असताना की माणसाचा श्वास तुम्ही ते फुफ्फुस पाहिजे का? फुफ्फुस माणसाचं एवढं एकनिष्ठ असलं पाहिजे की माणसाचं ध्यान अगदी एकनिष्ठ असले पाहिजे. एकनिष्ठ जित श्वासो जित संगो जितेंद्रिय. कथा ऐकत असताना प्रत्येक इंद्रिय आपल्या ताब्यात पाहिजे. आपल्याला नसते पाहिजे. आपला फक्त देह इथे असतो, इंद्रिय सगळे त्याचे काम करत असतात. मन आहे ना, मन सगळ्यात भयंकर आहे. इंद्रियांपैकी 10वं मन आहे. मन एवढं भयंकर आहे महाराज. मन चांगलंही आहे आणि मन वाईटही आहे. मन जर चांगली गोष्ट करायला लागलं तर ते परमात्म्याला प्राप्त करून देऊ शकतं, आणि मन जर वाईट गोष्टीच्या नादी लागलं तर ते अधोगतीला नेऊ शकतं. म्हणून मनादिराम हे नाही भयंकर आहे महाराज. मन चांगल्या गोष्टी, मन देवाकडे गेलं तर मन मोक्षाला प्राप्त करतं, म्हणजे सर्वोच्च पदाला प्राप्त करतं. आणि मन जर विषयाकडे गेलं तर मन अधोगतीला नेतं, सगळ्यात खाली नेतं. म्हणून इंद्रिय जिंका. कथा जशी होईल तशी ऐका. मन जर अरे इंद्रिय जर जिंकली तर कथा चांगलीच होणार. पण इंद्रिय जर ध्यानावर नसेल तर तुम्ही किती कथा ऐका, कथेत अशी बुडीली सुद्धा असे तरी काय झालंय. म्हणून इंद्रिय जिंकले. जितासनो जित संगो जित श्वासो जित संगो जितेंद्रिय. स्थूले भगवतो रूपे मनसंचालयत्या. एकनिष्ठता जर नसेल ना महाराज, बघा एक गाव आम्ही तुवाचे नाव एकनिष्ठ. अरे तो ज्याही ऐका परमार्थ करत असताना मनाची इंद्रियाची एकनिष्ठता असणं गरजेचं आहे. एकनिष्ठता कशी असली पाहिजे? जसा भ्रमर असतो, भ्रमर म्हणजे हुंगा, आपण त्याला काय म्हणतो महाराज. हा तो भ्रमर काय करतो? फुलांचा गंध सेवन करतो, बरोबर ना? फुलावर बसतो, फुलावर बसून काय करतो? गंध सेवन करतो. एक लक्षात घ्या, थोडंसं एकनिष्ठ कसं असलं पाहिजे. एकनिष्ठ कसं असलं पाहिजे पहा. तो भ्रमर जो आहे तो फुलावर जर बसला तर फुलाचा मकरंद म्हणजे तो गंध सेवन करतो. एवढा त्यामध्ये मग्न होतो, ते गंध सेवन करत असताना एवढा एकनिष्ठ होतो की संध्याकाळच्या वेळेला ते फुलं विकसित होतात ना, कोमजतात, तर त्या फुलाखाली तो दबतो, म्हणजे फुलं उरून जातात. म्हणजे फुलं बाजूला करायला त्याला किती वेळ लागेल? फुलाच्या ज्या पाकळ्या असत्या त्या पाकळ्यांना दूर करण्याकरता त्याला किती ताकद लागेल? काहीच नाही ना. भ्रमर येतो. कोणता भ्रमर? जो भ्रमर झाडाला जर लागला खोडाला, तर खोडाला छेद करण्याचं सामर्थ्य आहे. मला ते सांगायचं. एवढा भयंकर तो भ्रमर एखाद्या खोडाला, म्हणजे झाडाच्या खोडाला जर लागला तर खोडाला छेद करण्याचं सामर्थ्य. पण तोच भ्रमर फुलाच्या पाकळ्यात जातो ना, तर पाकळ्या दूर करायला सुद्धा त्याचं. हे कशाचं कारण आहे? एवढा एकनिष्ठ असतो तो ते गंध सेवन करायला की पाकळ्यावरून आले की काय हे सुद्धा त्याला ध्यान राहतं. एवढी एकनिष्ठ असते, एवढी एकनिष्ठ. तशी चंद्राविषयी चक्राची असते ना, तशी एकनिष्ठ. काय आहे? गोकुळामध्ये ते गोपाळ पूर्वी काय करायचे? काही ना ते भूस असेल ना, भूस गावात असेल, भूस असेल, पण ते थैले. आता पूर्वीचे गोपाळ म्हणजे शक्तिशाली मोठमोठे थैले नाही. त्या गोकुळामध्ये 84 कोसाची परिक्रमा करायची साधू आताही करतात. सगळं वृंदावन जे आहे, म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं जे लीला स्थान आहे ना, ते संपूर्ण 84 कोसामध्ये पांगलेलं आहे. म्हणजे 84 कोसामध्ये परमात्म्याने ही सगळी लीला केलेली. मग ते 84 कोसाची जी परिक्रमा आहे, एक साधू
जे स्वतःला ज्ञानी समजून घ्यायचे 50 शिष्य मंडळी त्यांच्या पाठीमागे हे दर कोस दर मुक्काम करत अशी परिक्रमा करायची. संध्याकाळ झाली की एका मंदिरामध्ये आसन आणि मग ते गुरुजी त्या आसनात बसायचे प्रवचन द्यायचे हा नित्यक्रम. एक दिवस ते गोकुळामध्ये आले. त्या गोकुळात एका मंदिरामध्ये ते साधू म्हणजे गुरु बसले, शिष्य मंडळी प्रवचन ऐकण्याकरता बसले आणि त्या गोकुळातला एक गोपाळ आपण त्या खांद्यावर ते थैलं घेऊन चाललेला त्याचं लक्ष मंदिराकडे गेलं. कोणीतरी साधू आलेला आहे, कोणीतरी महात्मा आलेला आहे, काहीतरी प्रवचन चालू आहे, काहीतरी देवाची कथा चालू आहे म्हणून आपण थोडंसं ऐकावं हा त्याच्या अंतःकरणामध्ये उद्देश. त्याने काय केलं, खांद्यावरचं थैलं खाली टाकलं मंदिराच्या समोर. त्याला असं वाटलं मध्ये आपण आता अशुद्ध आहोत ना, बाहेरून आलेलो आहोत, मंदिरात कसं जावं म्हणून ते थैलं होतं त्या थैल्यावरच तो बसला तिथेच. पण त्या गुरुजींची नजर त्याच्याकडे गेली. हा कोण आहे, एवढी हिंमत त्याची, माझ्या आसनापेक्षा मोठ्या आसनावर बसला. तसं तर खरंच आहे की जी व्यासाची गादी असते त्या गादीच्या वर बसू नये असा नियम, कीर्तन करायच्या वर बसू नये असा हा नियम. कोण आहेस तू? पण महाराज जो अहम भावनेने बसला, आपण गोपाळ अहम भावने नाही, तो श्रवणाकरताच बसला होता, शुद्ध अंतःकरणाने बसला होता. पण महाराज हे ज्ञानी होते ना, गर्विष्ठ होते. कोण आहे तो? काय रे म्हणाले. शिष्य धावत आले. कोण आहे ते विचारत. ते पळत गेले शिष्य. कोण आहे तो? मी कोण आहे आणि मी कोणी असो, तुम्ही कोण आहे हा प्रश्न मी तुम्हाला विचारला पाहिजे, कारण हे गाव आमचं आहे, तुम्ही व्हायला हा प्रश्न मी तुम्हाला विचारला पाहिजे, तुम्ही कोण आहात? आणि तुला दिसत नाही पुढे आमच्या गुरुचं प्रवचन चालू आहे, त्यांच्यापेक्षा उंच असणार कसला? काही ऐकलं त्याने. हे शिष्य त्या गुरुजींकडे गेले. गुरुजी ऐकत नाही, शहाणा दिसतोय. गुरुजीने सांगितलं मी ज्ञानी आहे ना, स्वतः गुरुजी स्वतःला गेले. अरे कोण आहेस तू? अगोदर तुम्ही कोण आहे ते सांग, मग मी सांग. तुला माहित नाही मी अनन्य आहे. गुरुजी काय म्हणायला लागले, मी कोण आहे? अनन्य. तू सांग म्हणले कोण आहे? त्यांनी सांगितलं तुम्ही जर अनन्य असाल तर मी फनन्य आहे. काय आहे? त्यांनी सांगितलं फनन्य म्हणजे काय असतं? त्या गोपाळाने सांगितलं अगोदर अनन्य म्हणजे काय ते सांगा म्हणजे. हा अनन्य मी काय सांगतोय, एकनिष्ठ कसं असलं पाहिजे पहा. अनन्य म्हणजे ते काय सांगा. त्यावेळेस त्या गुरुने सांगितलं अरे अनन्य त्याला म्हणतात की ज्याला राम, हरी, विष्णू, महादेव, गणपती अशी अनेक नावं घेते. हे कुणीच मला आवडत नाही, मला फक्त कोण आवडतात? कृष्ण परमात्मा. म्हणजे हे कोणतेच देव मला आवडत नाही, मला फक्त कृष्ण परमात्मा आवडतात, याला म्हणतात अनन्य. गुरुने सांगितलं मला हे कोणतेच देव आवडत नाही, देवांचे नाव घेतले आणि सांगितलं मला फक्त कृष्ण परमात्मा आवडतात, याला म्हणतात म्हणजे अनन्य. आता तुझं काय म्हणजे अनन्य म्हणजे काय सांग. त्या गोपाळाने सांगितलं महाराज तुम्हाला तरी दुसऱ्या देवाचे नाव माहिती आहे, मला माझा कृष्ण परमात्मा सोडून दुसऱ्या देवाचे नाव सुद्धा माहित नाही, याला म्हणतात म्हणजे अनन्य. एवढी एक निष्ठा असते गोपाळासाठी. महाराज गोपाळ कृष्ण कृष्ण, बाकी कृष्ण सोडला तर बाकी काहीच नाही महाराज त्यांच्यासाठी. कृष्णच एकमेव, ही एकनिष्ठा असते. जोपर्यंत आपल्या जीवनात एकनिष्ठता नाही ना महाराज, तोपर्यंत परमार्थाला मजा नाही. त्याचं असं वाटतं हा देव पावेल तो देव पावेल, असं नसतं मला, मजा नाही. एक खूप मोठं उदाहरण सांगितलं तुम्हाला. एक जण भगवान कृष्णाची भक्ती करायचं. काय करायचं? भगवान कृष्ण बरेच दिवस केले, त्याला काही मिळेना, त्याला काही प्राप्त होईना. त्याने विचार केला एवढे दिवस झाले मी परमार्थ करतोय, कृष्णा कृष्णा कृष्ण भक्ती करतोय, याचा आणखी एक काही नाही, दोन नाही, काहीच नाही आणखी. ज्या देवाची भक्ती करून तो देव जर काहीच देत नसेल तर त्याची पूजा तरी कशाला करायची? बंद करायची. काय करायचं? बंद करायचं. आता दुसरा देव आणला महादेव. आणि जो देव काहीच देत त्याची पूजा करून काय फायदा आहे? दुसरे देव आणले महादेव. महादेवाची पूजा सुरू झाली. महादेवाची पूजा सुरू झाली पण त्याच्यानंतर लक्षात आलं अरे एवढा मारा
एवढा राग आलेला होता त्याला कृष्ण परमात्म्याचा. त्याने सांगितलं आता महादेवाची पूजा करायची ना, तर महादेवाच्या पूजेला अगरबत्ती असेल ना, अगरबत्तीचा वास सुद्धा यायला जाऊ द्यायचा नाही. नैवेद्याचा ठेवला तर नैवेद्याचा सुगंध सुद्धा यायला जाऊ द्यायचा. घंटी वाजवतो म्हणले आपण पूजा करतात, की घंटेचा आवाज सुद्धा यायला गेला नाही पाहिजे. म्हणून कृष्ण परमात्म्याच्या कानात पोळे, नाकात पोळे, याला म्हणजे महादेवाची पूजा करतोय ना, याला काहीच ऐकायला गेलं नाही पाहिजे. ज्यावेळेस अशी भक्ती करू लागला त्यावेळेस आवाज आला. कोण बोलतंय? तर साक्षात भगवान बोलायला, कृष्ण परमात्मा त्याला बोलायला. कोण बोलते ते इकडे तिकडे पाहायला लागला. परमात्म्याने सांगितलं मीच आहे, मी कृष्ण, मीच बोलतोय. त्याने सांगितलं अगोदर जर बोलले असते तर कशाला एवढी पुढे गेली असते. तो अगोदर जर बोलला, तुझ्या बोलण्याकरताच मी तुझी भक्ती करत होतो ना. तू जर अगोदर बोलला असता तर हे दुसरे देव आणायचे, हे नाटक करायची काय गरज पडली असती? देवाने सांगितलं अशी भक्ती जर तू पूर्वी केली असती तर अगोदरच बोललो. अरे मला ऐकायला येतं, मी सुगंध घेऊ शकतो, ही भावना तुझी कधी तयार झाली? ज्यावेळी दुसरे देव आणले तेव्हा. आपली भक्ती कशी आहे सांगू? आपण म्हणत असतो कोणाला काय कळतं, अरे देव आहे. ज्या दिवशी आपल्याला ही भावना तयार होईल, कृष्ण परमात्मा आपल्याला पाहतोय, कृष्ण परमात्मा आपल्याला ऐकतोय, कृष्ण परमात्मा हे ज्यावेळेस आपल्याला भावना तयार होईल त्यावेळेस कृष्ण परमात्मा लांब नसेल मागा. आपली भावना आहे, आपण म्हणतो परमात्मा तिकडे आहे ना, इकडे कुठे पाहतो परमात्मा? त्या भक्ताला देव भेटते अशी, म्हणजे देव ऐकू शकतो. त्या भक्ताला अगोदर काय भेटले नाही, कारण अगोदर ती भावना नव्हती. पण याला आता घंटी ऐकू द्यायची आहे. देवाला असं वाटलं की ज्या घंटी ऐकू द्यायची त्या देव ऐकतो. देवाला सुगंध सुद्धा येऊ द्यायचा नाही, ज्या देव सुगंध घेऊ शकतो. ती भावना मी एवढी एकनिष्ठता असली पाहिजे. म्हणून जितासनो जितश्वासो जितसंगो जितेंद्रिय तुलो भगवत रूपे मन संध्याले ध्यान. आसन श्वास आसक्ती संग. महाराज आसक्ती सुद्धा नसली पाहिजे. तो आसक्त म्हणत असतो तो कृपण होतो. आसक्ती सोडली पाहिजे. आसक्ती म्हणजे माझं माझं मी माझं, हे दोन ने या दोन गोष्टी मी आणि माझं याला आसक्ती म्हणतात. माझं शरीर माझ्या शरीराच्या संबंधित, माझा नवरा, माझी बायको, माझा मुलगा, माझी मुलगी, माझी आई, माझे बाबा, हे मी आणि माझं या दोन गोष्टी आहेत ना महाराज, याचं ममत्व नसतं. मी तुम्हाला सांगून जाईल, ज्या देहाविषयी आपण एवढं प्रेम असतो महाराज, देहात आपल्याला आसक्ती होते. मी ज्या देहाविषयी आपल्याला एवढं प्रेम आहे, मी सत्य गोष्ट सांगतोय, त्या देहासारखी अपवित्र गोष्ट जगात नाही. ज्या देहावर आपण प्रेम करतो, कळाल्यापासून तर मरेपर्यंत देहावर प्रेम आहे, पण त्या देहासारखी अपवित्र गोष्ट नाही. कल्पना करा, या देहामध्ये पवित्र काय आहे? देहाला 9 छिद्र आहेत. काका, देहाला 9 छिद्र आहेत, पण देह किती अपवित्र आहे सांगतो. या 9 छिद्रापैकी असं एक छिद्र सांगा की त्याच्याद्वारे चांगली गोष्ट पाहिजे. घाण आहे महाराज. मी खरं सांगतो, देव मास्टर आहे, मला देवाला काहीच म्हणायचं नाही, पण मी माझं मत सांगतो. देवाने देह दिला, देवाचे उपकार आहे. देवाने आपल्याला नर देह दिला, देवाचे लई उपकार आहे. पण देवाने याच्याबरोबर एक गोष्ट दिली असती तर लय बरं झालं असतं. ती गोष्ट जर मी तुम्हाला सांगितली तर तुम्हाला सुद्धा पटेल. देवाने देह दिला, देवाचे उपकार आहे, खूप चांगलं काम केलं देवाने. पण याच्याबरोबर देवाने एक काम करायला पाहिजे होतं. हे जे इंद्रिय आहेत ना, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, त्या इंद्रियाचे थोबड मध्ये द्यायला पाहिजे. म्हणजे डोळे ना डोळे, डोळ्यांना मध्ये दिसायला पाहिजे होते. कान आहे ना, कानाला मधलं ऐकायला यायला पाहिजे होतं, मग लय मजा येते. माझ्या महाराज जर डोळ्यांनी मधलं दिसलं असतं तर कीर्तन भागवत करायची गरज पडली असते. हे जे विषय आहेत ना, हे विषय याच्यामुळे ते सगळे महाराज आहे, या इंद्रियांमुळे विषयाचं पांगडी सगळे. अरे डोळ्यांना जर दिसलं असतं मधलं तर देह अपवित्र आहे हे सांगावं लागलं असतं का?
ज्यावेळेस डोळ्याने दिसते महाराज घाण, त्यावेळेस घाण पाहावी वाटते का? आपल्या पोटात घाण असते महाराज, हा, पण दुर्लक्ष आहे ना आपलं, डोळ्यांना कुठे दिसतं. पण तीच घाण बाहेर पडू द्या, आपण त्याच्याकडे पाहून थुंकतो का? देहासारख्या पवित्र गोष्ट नाही, पण मजा आली असती तर देवाने या डोळ्यांना मध्ये पाहतात. कान आपले आहेत महाराज, डोळे आपले आहेत, पण आपले नाही ऐकत ते, आपल्याला नाही पाहत. कोणाला पाहतात? दुसऱ्याला. कान आपले आहेत पण आपल्याला नाही ऐकत. बरं, तुम्हाला असं वाटतं का कानाला ऐकण्यासारखं आपल्याजवळ काहीच नाही? कानाला ऐकण्यासारखं काहीच नाही असं तुम्हाला वाटतं का? महाराज, देह म्हणजे कारखाना आहे, त्याच्यामध्ये परिवर्तन होत राहतं, तो कारखानाच आहे. देह म्हणजे कारखाना आहे, आणि कारखान्याजवळ काय सायलेंट झोन असतो का? जावर कारखान्याजवळ कसा आवाज असतो का? मग कारखान्याचा आवाज असतो, आणि हा देह जर कारखाना असेल तर कारखाना कानाच्या किती जवळ आहे? पण कानाला कारखान्याचा आवाज येतो का? नाही महाराज, कानाला या कारखान्याचा आवाजच येत नाही. म्हणून लक्षात घ्या, देहासारखी अपवित्र गोष्ट नाही, देवासारखी पवित्र गोष्ट नाही. पण महाराज, देवासारखी किती सांगा तुम्हाला, देहाविषयी चांगला अर्थ असतो त्या घरामध्ये. माणसं 10 वेळ जाते तुम्हाला आयुष्यात पाहिजे, छंद लागतो. महाराज सांगतात, ज्याला देहाचा छंद आहे, मूळ जना छंद लावण्याचा, पारखी तुझाने अंतरीचा भेद, मूळ जना छंद लावण्याचा. लक्षात घ्या, गुरु शिष्याचा संवाद चालू होता. गुरुजीने सांगितलं, एक शिष्या, देहासारखी अपवित्र गोष्ट नाही. शिष्याने सांगितलं, गुरुजी मी पाहिली आहे, देहापेक्षा अपवित्र गोष्ट मी पाहिली आहे गुरुजी. गुरुजीने सांगितलं, पाहिली असेल तर मला आणून दाखव. आणि पूर्वीचा काळ होता, त्याची पाहिलीच होती. पूर्वीचा काळ ते बाथरूमची वगैरे व्यवस्था होती गावाकडे, आणि ते काही गाव तसे आहेत त्यांची पाहिलेली वस्तू महाराज ती. त्याने सांगितलं, गुरुजीला मी दाखवलं, देहापेक्षा अपवित्र गोष्ट दाखवतो. सकाळ सकाळची वेळ, गेलं ते गावाच्या बाहेर शिष्य, सकाळ सकाळची निष्ठा, काय घ्यायचं त्याने घेतलं, ते पत्रा वगैरे काय घेतला घेतला, आणि त्याला माहित होतं गुरुजीने सांगितलंय देहापेक्षा अपवित्र गोष्ट दाखवून दाखवायची. सकाळ सकाळी गेलं ते विष्ठा भरायला लागलं. काय भरायला लागलं? विष्ठा. विष्ठा भरायला लागल्याबरोबर ती विष्ठा बोलायला लागली त्याला, हात लावू नकोस मला. कोण बोलतोय? लहान बोलायला लागली, हात लावू नको. इकडे ते पाहायला लागलं, आवाज कसा येतोय. पुन्हा भरायला लागलं, ते पुन्हा भरायला लागलं, ती सांगितलेलं कळत नाही, हात लावू नकोस म्हणते मला. आणि मग त्याच्या लक्षात आलं, विष्ठा बोलते. त्या विष्ठेला वाचा कुठले? त्या विष्णूने सांगितलं त्या शिष्याला, अरे आणखी किती अधोगतीला नेणार आम्हाला? विष्णू काय म्हणायला लागली त्या माणसाच्या पोराला, आणखी किती अधोगतीला नेणार? अरे 24 तासापूर्वी मी संभाजीनगर मधील प्रतिष्ठित हॉटेलमध्ये होते. किती तासापूर्वी? 24 तासापूर्वी. लोकांनी, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी पाहावं, त्यांच्या तोंडाला पाणी सुटावं असं माझं सौंदर्य. ती विष्ठा म्हणायला लागली, जिलेबी होती मी 24 तासापूर्वी. कोण? जिलेबी. फक्त 24 तासाचा संबंध आला तर तुम्ही माझी ही अवस्था केली. आणि मग शिष्याच्या लक्षात आलं, बापरे, ज्याला आपण सगळ्यात अपवित्र म्हणतो विष्ठा, ती विष्ठा ज्याच्या संबंधाने अपवित्र झाली, तो देह किती अपवित्र असतो. लक्षात घ्या, ही लक्षात घेण्यासाठी गोष्ट आहे. देहासाठी म्हणजे देहाला एवढं काही गरज नाही. घाण मारत नाही, घाण ऐकलं पाहिजे. देहाविषयी महत्व सोडून दिलं. आणि म्हणून महाराज सांगतात, मन संध्या जिथं समजो आसक्ती सोडली पाहिजे. देहाविषयी जी आसक्ती आहे, माझा देह, मी देह, आणि माझ्या देहा संबंधित सगळा परिवार, हे गजेंद्राला सुद्धा वाटलं होतं. मला वाटलं होतं ना, गजेंद्राला होता हत्ती, असे चालत मला हत्ती, टाका टाका, एक तो बायका, एक तो पोरं. ज्यावेळेस येणार बकरीने पाय धरले, सोडे ना. आणि मग परत प्रयत्न केला, वाचवा वाचवा, बायका बायका पोरं होते सगळ्यांना, पण कोणी सोड्या. लक्षात ठेवा, गजेंद्र नावाच्या हत्तीला कळालं, हत्ती कोण असतो? प्राणी. हत्ती प्राणी असतो, अपक्ष असतो. म्हणजे गजेंद्र नावाच्या हत्ती म्हणजे प्राण्यांना कळतो महाराज, देवाशिवाय आपलं कोणी नाही.
आणि आपण स्वतःला माणसं समजतो, आपल्याला कळत नाही. म्हणून आसक्ती असते, आसक्ती सोडली पाहिजे. हा विषय असतो. गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है. बोला गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, लाजू नका म्हणा. गोपाल मेरो है. हाँ गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है. गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है. श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है, श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है, श्री बाके बिहारी नंदलाल मेरा है, श्री बाके बिहारी नंदलाल मेरा है. श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है, श्री बाके बिहारी नंदलाल मेरा है. गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है. जय जय श्री राधेश. आता याच्यानंतर शुद्ध भगवान सत्यमुक्ती क्रममुक्ती व्याख्यान देतात. कशासाठी कोणत्या देवताची उपासना करावी यातही व्याख्यान खूप गोड करतात. ज्याला अन्न पाहिजे म्हणजे कोणत्या कामासाठी कोणत्या देवाची उपासना केली पाहिजे त्याचं उत्तर देतात. ज्याला अन्न पाहिजे त्याने अन्नपूर्ण मातेचं स्मरण, ज्याला अन्नाची गरज आहे त्याने अन्नपूर्ण मातेचं स्मरण करावं. ज्याला रूप पाहिजे, सौंदर्य पाहिजे त्याने गंधर्वाचं पूजन करावं. ज्याला विद्या पाहिजे त्याने भोलेनाथाचं स्मरण करावं. आणि ज्याला असं वाटत असेल आपलं विवाहित जीवन सुखी आणि समृद्धीने जावं त्याने भवानी मातेची साधना करावी. ज्याला काहीच नको आहे, अकाम सर्व काम वा मोक्ष काम उदारणी तीव्रेण भक्ती योगेन यजत पुरुषं परम. ज्याला काहीच नको ना त्याने श्रीकृष्णाची भक्ती करा. लक्षात आलं ना. ज्याला अन्न पाहिजे त्याने अन्नपूर्ण मातेची करा. ज्याला रूप पाहिजे त्याने गंधर्वाची करा. ज्याला विद्या पाहिजे त्याने भोलेनाथाची करा. ज्याला विवाहित जीवन सुख समृद्धीने जावं असं वाटत असेल त्याने भवानीची पूजा करा. ज्याला काहीच नको आहे, मोक्ष पाहिजे त्याने या बाबाची साधना करा. अकाम सर्व काम. महाराज सांगतात अरे एवढा सुंदर देह मिळून जर परमात्म्याचं चिंतन करत नसेल, ज्याचे डोळे परमात्म्याला पाहत नसेल ते डोळे नाही, मोराचा पंख आहे. मोराचा डोळा नसतो महाराज, दिसतंय का? नाही. ज्याला डोळे, अरे ज्याला डोळे असून तो परमात्म्याला पाहत नाही, महाराज डोळ्यांनी परमात्म्याला पाहत. अरे परमात्म्याला जर डोळ्यांनी पाहिलं तर बुद्धीला सुख होतं असं ज्ञानोबा म्हणतात. काय आहे? परमात्म्याला जर डोळ्यांनी पाहिलं तर बुद्धीला काय होतं? सुख होतं, सुख. जर तुम्हाला पटत नसेल तर ज्ञानोबाचा अभंग आहे पहा, तुम्ही तो ऐकला असेल. रूप पाहता लोचनी सुख झाले वो साधनी. साधनी फक्त म्हणजे बुद्धी. रूप पाहता लोचनी सुख झाले वो साधनी. तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा. म्हणून डोळे जर दिले तर डोळ्यांनी परमात्म्याला नको ते पाहिल्यापेक्षा परमात्म्याला पाहा. जर कान दिले असेल तर कानाने परमात्म्याची कथाच ऐकावी. अरे जे कान परमात्म्याची कथा ऐकत नाही ते कान नाही, ते सापाचं बिळ आहे. जे तोंड परमात्म्याचं नामचिंतन करत नाही, नामाविना मुख कशाची बीळ? हा, सर्पाची ती बीळ.
जिव्हा नव्हे. अरे जी जीव परमात्म्याचं नामचिंतन करते, जी जीव नाही, जीव नाही, जिव्हा नाही, काल सर्प आहे. म्हणून विलोप तू क्रमविक्रमान आहे ना शब्द. अरे अरे जी जीव परमात्म्याचं नामचिंतन करत असेल तर ती जीभ नाही, ती बेडकाची जीभ आहे. माणसं फक्त बोलतात तसं बेडक ओरडतं ना, मजा नाही. विलोप तू क्रमविक्रमान आहे ना शृण्वत करणं नका पुरस्ता. जेव्हा सती दारदूर, दारदूर म्हणजे बेडक. जेव्हा सती जेव्हा नाही ती बेडकाची जीभ आहे. चुप गाय गात हा हा. ज्याने भगवंताची भक्ती केली नाही त्याचे इंद्रिय व्यर्थ आहे. जे इंद्रिय परमात्म्याची भक्ती करत नाही की काय कामाचे महाराज, ते व्यर्थ आहे सगळे. राजा परीक्षितीचा प्रश्न, भगवान सृष्टीची रचना कशी करतात महाराज, कृपा करून सांगा. भगवान या सृष्टीचा विस्तार कसे करतात. त्यावेळेस शुद्ध भगवान सांगतात हा प्रश्न एकदा नारदजीने ब्रह्मजीला केला होता. नम परस्मै पुरुषाय भूयसे सदुद्धवस्था निरोधोदलीलया विहत चक्राशी सेतया यदीनाम अंतर्भवाय लोकमोक्ष वर्त्मने यत् कीर्तनम यत् स्मरणम यत् दक्षिणम यत् वंदनम यत् शरणम यत् अर्हणम लोकस्य सत्यं विदुर्मोति कल्पवृषं तस्मै सुभद्रशवसे नमो नमः. हा प्रश्न नारदजीने ब्रह्मजींना केला होता की परमात्मा सृष्टीची रचना कशी करतात. त्यावेळेस ब्रह्मजीने जे सांगितलं नारदजीला ते 4 श्लोकामध्ये, त्याला चतुर्श्लोकी भागवत म्हणतात. हा प्रश्न कोणता प्रश्न, परमात्मा सृष्टीची रचना कशी करतात म्हणजे सृष्टीचा विस्तार कशी करतात. तर त्याचं उत्तर ब्रह्माजीने नारदजीला दिलं होतं फक्त 4 श्लोकामध्ये. त्याला चतुर्श्लोकी भागवत म्हणतात. म्हणजे भगवान नारायणाने जे ब्रह्माजीला भागवत सांगितलं होतं ना सर्वप्रथम, ते 18,000 श्लोकामध्ये नाही. किती श्लोकामध्ये, 4. आणि मग त्याचं नाव काय पडलं, चतुर्श्लोकी भागवत. काय पडलं, चतुर्श्लोकी. म्हणजे चतुर्श्लोकी भागवतामध्ये किती श्लोक असतात मग, 4. चतुर. परमात्मा कशी रचना करतात. अहमेवा समेवाग्रे नान्यद्यत् तदसुत्परं पश्यामहं यदि तस्य योगशिष्यः तस्मै ऋतेर्थं प्रत्येत ऋतेर्थं यत् प्रत्येत न प्रत्येत यथात्मनि तद्विद्यात्मनो मायां यथा भासो यथा तमः यथा महन्ति भूतानि भूतेषु चावतेष्णु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहं यतावदेव निद्रातैकम्. कशी करतात म्हणजे सांग. आता मराठी सांग. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे एकच होते पायी. कान्होबा ते रे ते रे ते. मग काय झालं, ते एक ढाल गद निर्माण झाली, तिने एवढी ख्याती केली. आणि ढाल कोण आहे त्याचा विस्तार आपण पुढे पाहणार आहोत. अशा प्रकारे चतुर्श्लोकी भागवतामध्ये त्याचं वर्णन करतात, सांगतात आणि संक्षिप्त. आता विस्ताराच्या पुढे लगेच आपण ते विस्तार पाहणार आहोत. पण आता सर्व विसर्गस्य स्थान पोषणमध्ये मन्वंतरे शानु कथा निरोधो मुक्तिराश्रय. आता तृतीय स्कंदाला प्रारंभ झाला. भागवतामध्ये 12 स्कंद आहेत. किती, 12. त्या 12 पैकी 3रा स्कंद आता सुरू झाला. 3रा स्कंद सुरू झाल्यानंतर एक मुद्दा असा मांडला जातो की भगवंताला प्रसन्न कसं केल्या जाईल. परमात्म्याला प्रसन्न करा हे तुम्ही सांगता, पण कसं करा. किंवा परमात्मा लवकर कोणाला प्रसन्न होतात, कुणावर लवकर कृपा करतात. कृपा करा सांगा. परमात्म्याची कृपा लवकर कुणावर होते. एकाने सांगितलं म्हणले, मला असं वाटतं म्हणले की परमात्मा म्हाताऱ्या माणसावर लवकर प्रसन्न होतात. कुणावर, पण एक लक्षात घ्या बरं, परमात्म्याची कृपा ही स्वतंत्र आहे. परमात्म्याची कृपा कधी कुठे आणि कुणावर होईल सांगता येत नाही. स्वतंत्र, त्याला म्हणतात स्वतंत्र. एकाने सांगितलं परमात्म्याची कृपा म्हाताऱ्या माणसावर लवकर होते. लक्षात घ्या, परमात्म्याची कृपा जर म्हाताऱ्या माणसावर झाली असती तर ध्रुव महाराज फक्त 5 वर्षाचे. किती वर्षाचे झाली परमात्म्याची कृपा. काही म्हणले नाही रे, परमात्मा नाही का जे
ज्ञानी आहेत ना, ज्ञानी, त्यांना लवकर प्रसन्न होतात. परमात्मा जर ज्ञानी लोकांना प्रसन्न झाली असते तर गजेंद्र नावाचा हत्ती कोणत्या विद्यालयामध्ये शिक्षण घेण्याकरता गेला होता? हत्तीच होता ना. कोणत्या विश्वविद्यालयामध्ये गेला होता शिक्षण घेण्याकरता? पण झाली ना कृपा? झाली. एकाने सांगितलं नाही म्हणजे परमात्म्याची कृपा नाही का? जे उंच वर्ण आहेत ना, ज्यांचं उंच वर्ण आहे, आपल्या लोकांचे ब्राह्मण, त्यांना लवकर परमात्मा प्रसन्न होतात. परमात्मा जर उंच वर्ण वाल्याला जर लवकर प्रसन्न झाली असते तर विदुर काका दासीपुत्र होते. दासीपुत्र होते तरी परमात्म्याची प्राप्ती झाली. काय म्हणले? नाही नाही, परमात्म्याची कृपा जे पहिलवान आहेत ना, शक्तिशाली, त्यांच्यावर लवकर होते. अरे जर पहिलवान लोकांना जर परमात्मा प्रसन्न झाली असते तर उग्रसेन महाराज म्हणजे कंसाचे बाप हे शक्तिहीन होते. किती शक्तिहीन? आपल्याच मुलाने मध्ये बंद केलं होतं, म्हणजे कंसानेच बंद केलं होतं त्यांना कारागृहामध्ये. त्यांच्यावर परमात्म्याची कृपा झाली. काही म्हणले नाही नाही, परमात्म्याची कृपा नाही का? जे धनवान आहेत ना, पैशावाले, त्यांच्यावर लवकर होते. पण लक्षात घ्या, परमात्म्याची कृपा जर धनवान माणसावर झाली असती तर सुदामा ब्राह्मण निर्धन होते, काहीच नव्हतं महाराज. परमात्म्याची कृपा, काही म्हणले नाही नाही, जे सुंदर असतात ना त्यांच्यावर परमात्म्याची कृपा लवकर होते. अरे सुंदर व्यक्तीवर जर परमात्मा प्रसन्न झाली असते तर कुब्जा नावाची दासी 8 ठिकाणी वाकटी होती तरी देखील परमात्म्याची कृपा झाली. म्हणून लक्षात घ्या, परमात्म्याची कृपा ही स्वतंत्र आहे. कधी? अरे कधी कधी मंदिरात जाणाऱ्याला भेटत नाही परमात्मा. उदाहरण आहे, ज्यावेळी प्रोग्रामचंद्र जनकपुरीला मिथिलेला चालले होते सीतामय्याचा विवाह, सीतामय्याच्या विवाहासाठी, तर सीतामय्यासोबत त्या सख्या मैत्रिणी देवीच्या मंदिरात पूजा करण्याकरता निघाली. एकीला सांगितलं तू काय? म्हणले बागेमध्ये फुलं तोडून घेऊ. कशासाठी? कशासाठी? देवाच्या पूजेसाठी. या सगळ्या सख्या गेल्या सीतामातेसोबत देवाच्या पूजेसाठी. पण महाराज सांगतात जे मंदिरात गेले त्यांना लवकर नाही दर्शन झालं. अगोदर कोणाला दर्शन झालं? जी बागेत गेले होते. कशा करता? फुलांना. प्रभू रामचंद्र त्याच रस्त्याने. म्हणून लक्षात घ्या, मंदिरात गेलेला दर्शन होईल असं नाही. ती फुलं तोडण्याकरता गेली शेतामध्ये, तिला सुद्धा दर्शन झालं. म्हणून परमात्म्याची कृपा ही परमात्म्याची कृपा केव्हा आणि कधी कुणावर होईल सांगता येत नाही. आणि म्हणून मुद्दा मांडल्यानंतर पुढे आता तृतीय स्कंदाला प्रारंभ झाल्यानंतर शुक्ल भगवान पुढील तीर्थ सुरू करतात. ते विदुर काकांनी यदा तो राजान सुष्टान साधून कृष्णेन धर्मेन विनष्ट दृष्टी रात्री विश्वसुत्तान विवंदून प्रवेश लाक्षा भवने ददाह. काय झालं? कौरव पांडवांचं जे युद्ध झालं ना, त्यावेळेस कृष्ण परमात्म्याने बरेच वेळा सांगितलं होतं दुर्योधनाला, कशाला युद्धाच्या नादी लागतं? मला युद्ध म्हणजे सोपं नाही ना, भांडण हे चांगलं नसतं महाराज, युद्ध चांगलं नसतं. म्हणून लक्षात घ्या, एवढे भयंकर परिणाम असतात याचे, एवढे भयंकर परिणाम असतात. कृष्ण परमात्म्याने शांतीतून बरेच वेळा सांगितलं, बरेच वेळा समजावून सांगितलं. अरे 5 गाव होती पांडवांना, 5 आणि एखादं गाव तरी ती. दुर्योधनाने सांगितलं सोयीच्या टोकावर मावेल एवढी सुद्धा जमीन देणार. परमात्म्याने सांगितलं मग युद्ध अटळ आहे, जर काही देत नसेल मग आता युद्ध ठरलेलं आहे. परमात्म्याने करायचं म्हणून सगळं झालं, पण ते ऐके ना. एक दिवस झालं असं की दुर्योधनाचा एवढा अत्याचार वाढलेला, काही कुणाला बोलायचा. म्हणून विदुर काका आहे ना, हे विदुर काका दुर्योधनाच्या बापाला म्हणजे धृतराष्ट्राला समजून सांगायला लागले, महाराज हा दुर्योधन म्हणजे आपल्या वंशाला झालेला कुष्ठ रोग आहे. हा रोग असा आहे, पायाच्या अंगठ्यापासून सुरू होतो आणि त्याला योग्य वेळी जर त्याचं ध्यान दिलं नाही तर संपूर्ण शरीर घाण करतो. असा हा दुर्योधन आहे. म्हणून बुद्धिमान व्यक्ती तो आहे की पायाच्या अंगठ्यापासून रोग सुरू झाला की अंगठ्यात काढून टाकावा, नाहीतर नंतर पायापर्यंत येईल, नंतर पाय काढावे लागेल, नंतर मांडी काढावी लागेल. तो रोगच असा असतो. दुर्योधन म्हणजे साक्षात रोग आहे. दुर्योधन म्हणजे मूर्तिमंत कली आहे महाराज. तुम्ही जर योग्य वेळी याला बाहेर काढलं नाही तर हा सगळा कौरवांचा नाश करेल असं सांगत होते. कोण?
विदुर काका धृतराष्ट्र महाराजांना नेमकं हे चोरून ऐकत होता. कोण? दुर्योधन ज्याच्याविषयी सांगत होते तोच क्रूर दुर्योधन ऐकत होता. एवढा राग आला त्याला. विदुर, आता विदुर म्हणजे त्यांचे काका, दुर्योधनाचे काका आहेत. माझ्या भक्तीवर जगतो, माझ्या अंगावर जगतो, माझ्या विरोधामध्ये माझ्या पित्याला भडकवतो. लाज वाटत नाही तुला? काय नको बोलायचं ते बोला. भयंकर बोलत होता, शिवाय देत होता दुर्योधन. पण धृतराष्ट्र महाराज एक शब्द सुद्धा बोलत होते. असं सुद्धा म्हणले नाही दुर्योधना तुझे काका आहेत ते. विदुर काका वाट पाहत होते धृतराष्ट्र महाराज आता त्याला समजवतील तेव्हा समजवतील. काहीच नाही, एक नाही दोन. पण ज्यावेळेस विदुर काकांच्या लक्षात आलं धृतराष्ट्र महाराज पुत्र मोहामध्ये आंधळे झाले आहेत, आश्रित आहेत करून आंधळे, पण मधून सुद्धा आंधळे झाले म्हणले. त्यावेळेस विदुर काकांनी सांगितलं, हे मूर्खा दुर्योधना, अरे तू मला काय काढतोस म्हणले. मी स्वतः इथून निघून चाललोय. स्वयं धनुर्धारी निधाय माया. पुन्हा तुला असं वाटेल की मी तुमच्या विरुद्ध पक्षामध्ये चाललोय म्हणजे पांडवांकडून लढेल. लक्षात घे, मला पुन्हा लढायचं नाहीये. स्वयं धनुर्धारी, मी स्वतः माझं धनुष्य तुझ्याकडे ठेवतोय, निघतोय. परमात्मा हीच वाट पाहत की विदुर काका तिथून कधी निघतात. महाराज विदुर काका म्हणजे धर्माचे अवतार आहे. जसा पांडवांच्या बाजूने कोण धर्म आहे? युधिष्ठिर महाराज धर्म आहे, धर्माचा अवतार आहे. आणि कौरवांच्या बाजूने विदुर काका धर्म होते. पण लक्षात घ्या, 5 पांडव होते, 100 कौरव होते, 100. पण 100 कौरव असताना सुद्धा कौरव हरले. त्यात एकमेव कारण कौरवांनी धर्माचं ऐकलं नाही. आणि पांडव फक्त 5च होते पण विजय झाला. त्याचं कारण धर्माचं ऐकलं. धर्माने जे सांगितलं ते चुकीचं. अरे धर्माने द्रौपदीला डावावर लावायचं हे कुणी सांगितलं? धर्माने सांगितलं नाही. का बरोबर होतं का? म्हणजे बायकोला डावावर लावायचं असतं, चुकीचंच होतं हे सगळ्यांनाच माहित होतं. कुणाला? भीमाला कळत होतं, अर्जुनाला कळत होतं, नकुल सहदेवाला कळत होतं, द्रौपदीला कळत होतं, कुंती मातेला कळत होतं की हे चुकीचं आहे की डावावर पत्नीला लावतच नसतात. पण धर्माने सांगितलं ना, मग चुकीचं असलं तरी धर्माचं ऐकायचं. परिणाम असा झाला की पांडव विजयी झाली महाराज. म्हणून वाट पाहत होते कृष्ण परमात्म्याला. बऱ्याच लवकर युद्ध सुरू करायचं होतं, पण जोपर्यंत विदुर काका तिथे आहे तोपर्यंत परमात्म्याला काहीच करता येत नव्हतं. एक लक्षात घ्या, किती मोठं संकट असू द्या, कितीही मोठं असू द्या, पण तुम्ही धर्माने चला. महाराज कोणाच्या बापाची हिंमत नाही तुम्हाला त्रास देण्याची. सीता माता रावणाच्या घरी होती, रावणाच्या घरी. रावण कोण? की ज्या रावणाने सगळे कामाला लावली होती, सगळे कट शनिदेवा सकट. ज्या रावणाने सगळे देवता कामाला लावले त्या रावणाच्या घरी सीता होती. आणि फक्त अशी चोर नव्हती, रावणाला शिवाय देत होती. एकीने विचारलं, ती त्रिजटा होती ना तिथे ना, ते त्रिजटा म्हणजे का कशी? तो रावणाच्या लंकेमध्ये आहे. रावणाच्या लंकेत एवढा मोठे महाराज रावण, आणि त्या रावणाला तो शिवाय देत, तुला भीती वाटत नाही का? सीता मातीने जे उत्तर दिलं ते महत्वाचे. सीता माती म्हणते, अरे भीती कशाची वाटायची? अरे ज्या धर्माचं मी रक्षण केलंय तो धर्म माझी रक्षा करणार आहे. त्याचं काम आहे ते माझी रक्षा करायचं. रावण का रावणाचा बापही असला तरी मी घाबरत नाही. का? त्या धर्माचा सपोर्ट आहे. मी धर्माचं रक्षण केले ना, मी आतापर्यंत धर्मानेच वागले ना. लक्षात घ्या, तुम्ही जर धर्माने वागत असाल तर कोणाची काही हिंमत नाही मला तुम्हाला त्रास देण्याची. धर्मात ताकद. कृष्ण परमात्म्याला युद्ध लय लवकर करायचं होतं, फक्त विदुर काका जोपर्यंत कौरव पण होते तोपर्यंत जमलं नाही. तुम्हाला माहिती का प्रभू रामचंद्राला रावणाला मारला? काय काय किती काय लागलं असं मला. ज्या रामाने रावणाला जन्माला घातलं त्या रामाला मारणं लय अवघड होतं का? पण तुम्हाला सांगू का रावणाला मारायला एवढं कष्ट का लागले? त्याला एकच कारण आहे, धर्म. आणि तो धर्म म्हणजे विभीषण. धर्म कोण आहे? रावणाची एवढी लंका होती, सगळे राक्षस, पण त्या लंकेमध्ये एकच सज्जन होता, त्याचं नाव विभीषण होतं. तो म्हणजे धर्म. मग लक्षात घ्या, एवढा क्रूर होता राजा रावण, एवढा पापी होता राजा रावण असं म्हणतात ना. पण राजा रावण सुरक्षित फक्त धर्मामुळे होता, विभीषणामुळे. म्हणून महाराज हा लय चतुर आहे, लय चतुर आहे. याला विभीषण तिकडे असताना रावणाला मारणं शक्यच नव्हतं. याने काय केलं?
विभीषणाला इकडे घेऊन आला काय नाही चतुर यांनी त्या धर्माला तिकडे घेऊन आला. मग आता धर्म म्हणून सांगितलं जातं अरे ज्यावेळेस विभीषण लंकेतून इकडे आला रामाकडे त्यावेळेस विभीषण नाही म्हणले आता लंकेवासियांचं आयुष्य घेऊन आला असं काही त्याला विभीषण जबही आयुहीन भय सबत बही म्हणून धर्मात ताकद आहे. एक दिवस परमात्मा पुन्हा सांगायला गेले विदुर काका तीर्थयात्रा निघून गेले. परमात्मा पुन्हा सांगितलं अरे दुर्योधना ऐक म्हणले ते पांडवांना कशाला युद्ध करायला लागतो भयंकर आहे परिणाम होणार आहे सगळे तिकडे तुझे मरतील इकडचे मरतील भयंकर होईल कशाला ते करतो नाही म्हटल्यानंतर परमात्मा निघाले. त्यावेळेस दुर्योधन म्हणला देवा अहो काहीतरी खाऊ का तुमच्यासाठी 56 प्रकारचे भोग आहेत तुम्हाला आवडतात ना 56 प्रकारचे भोग तुमच्यासाठी 56 प्रकारचे भोग आहे. आपली भक्ती अशी घ्या म्हणजे देवाला 56 प्रकारचे भोग दाखवायचे देवांचे सांगितलं ते ऐकायचं म्हणजे आपण सगळे दुर्योधनच आहोत. देवाला नैवेद्य दाखवायचा म्हणजे मी कालच सांगितलं देवाचं अनुकरण करायचं देवाला हात जोडायचे मी देवाला मानतो म्हणायचं देवाने जे सांगितलं ते करायचं नाही याला मानतात म्हणता का मानणं कशाला म्हणतात एक लक्षात घ्या आईच्या पाया पडायचं एकीकडे आणि दुसरीकडे आईने सांगितलेलं एकही ऐकायचं नाही. कोणतं चांगलं आहे अरे दर्शन घेऊ नका एक वेळ पण आई जे सांगितले ऐका हे महत्वाचं आहे. म्हणून आपण देवाला नमस्कार करतो पण देवाने जे सांगितलंय खरं बोललं पाहिजे खरं चाललं पाहिजे सत्यम होतं सत्यम विचार हे ऐकत नाही. म्हणून दुर्योधनाने देवाचं एकही ऐकलं नाही. देवाने प्रस्ताव ठेवला होता की पांडवांना ती गावं थोडी दी 2 गावं दी 5 गावं नाही देवा आमचं तुमच्याकडे प्रेम आहे तुम्ही 56 प्रकारचे भोग खाऊन जा. देवाने सांगितले वेळ आहे का नाही दुर्योधना 2च ठिकाणी जेवावं 2च ठिकाणी जेवावं. एक ज्याच्या अंतःकरणामध्ये आपल्याविषयी प्रेम आहे तिथं जेवावं. एक 2 आता आपण जर काही खाल्लं नाही तर मरणार आहोत मग कुठे जेवा. एक ज्याच्या आपल्या अंतःकरणामध्ये त्यांच्या अंतःकरणामध्ये आपल्याविषयी प्रेम आहे त्याच्या ठिकाणी जेवावं. एक आणि दुसरं आता आपण जेवलो नाही तर मरणार आहोत म्हणून आता कुठेही जेवले तरी का. परमात्म्याने सांगितलं दुर्योधना तुझ्या घरी जेवावं एवढं प्रेम माझ्याविषयी तुझ्या अंतःकरणात नाही. जर असं तू मी जे सांगितलं ते ऐकलं असतं. आणि दुसरी गोष्ट मी आता खाल्लं नाही तर मरणार आहे अशी स्थिती नाहीये म्हणून मी तुझ्याकडे खाणार नाही. पण आता काका बाहेर गेले होते पण देव तिथे येणार आहे म्हणून विदुर काका आलेले. विदुर काकाने खाली बसलेले परमात्म्याने ते एवढ्या सभेत सांगितलं काका आता भोजन तुमच्याकडे हा. एक लक्षात घ्या देवाला तुम्ही किती मोठी राजा आहात तुमच्याकडे किती ऐश्वर्य आहे याच्याशी काहीच घेणार आहे. हा उद्धवजी चल विदुरा घर जावे शबरी के पेर सुदामच के चावल शबरी के पेर सुदामच के चावल रुचि रुचि भोग लगावे उद्धव जी चल विदुरा घर जावे. हा सुदामा ब्राह्मणांचे तांदूळ नेते ना महाराज ते पूर्ण शिजलेले सुद्धा म्हणजे घरचे तर नव्हते 10 घरून आणलेले पूर्ण शिजलेले सुद्धा नाही. पोहे परमात्मा एवढे परमात्मा ते पोहे खात असताना रडत होते रडत. हा शबरी के बेर महाराज किती दिवसापासून आंघोळ न केली होती माझा राम येणार आहे. राम आये की ती गोड तपासून पाहिजे गोड असेल तर मग माझ्या राम असेल. कशाने आपल्या स्वतःच्या दाताने पण रामाने हे पाहिलं की गोष्ट गोड आहे त्याच्या मागचा भाव पाहिजे. म्हणून विदुर काका दासी पुत्र आहे. अरे विदुर काकाच्या घरी काहीच नाही. कोरांची भाषा सांगतो तर तरी तर पाण्या माझ्या रांजेल्या कन्या काहीच नाही. काकेला सांगितलं देव येणार आहे.
जेवण्याकरता देवनाच काही केळी आणलेल्या होत्या आणि म्हणून पाहावर का किती प्रेम होतं, किती प्रेम होतं. काका यांना त्याच्या अगोदर देव गेले काकींच्या घरी आणि काकीची सगळी व्यवस्था काकीने अगोदर ठरवून ठेवलेलं देवासाठी काय काय करायचं. मग ते पाठ असेल तर ते केळी असेल. पण महाराज देवाला पाहिलं काकीने आणि विसरल्या. देवाला बसण्याकरता पाठ द्यायचा तर काकीने स्वतः बसण्याकरता पाठ घेतला आणि देवाला खाली बसवलं. केळी होते केळी काकी साल साल काढायच्या, साल परमात्म्याला द्यायच्या खायला आणि गावा स्वतः खायच्या. हा सगळा प्रकार विदुर काका आले पाहिलं. ए देवा, अरे ती मूर्ख आहे, ती मूर्ख आहे. पण तुला कळतं ना तू देव आहे ना. अरे ती तुला साल देते पण तुला कळतं ना तू का साल खातोय, तुला कळत नाही. त्यामुळे देवाने उत्तर दिलं की पहा, देवाने सांगितलं काका कोण देव कोण भक्त. अरे मी सुद्धा जी स्थिती काकींची झाली आहे तीच माझी झाली आहे. मला सुद्धा कळत नाही मी काय खातोय. ही भक्तीची पराकाष्ठा आहे. अरे भक्ताने देवाचं चिंतन करावं ही भक्ती आहे आणि देवाने भक्ताचं चिंतन करावं ही भक्तीची पराकाष्ठा आहे. तुकोबरांनी परमात्म्याचं नामचिंतन केलं ही भक्ती आहे. पण तुकोबराला त्रास होऊ नये यासाठी देवाला झोप येत नव्हती ही भक्तीची पराकाष्ठा आहे. प्रेम असं केलं पाहिजे, प्रेम असं केलं पाहिजे देवावर की देवाने आपल्यावर प्रेम केलं. एवढा छंद असतो मला देवाला, एवढा छंद असतो. त्या गोकुळातली गोष्ट सांगितल्या जाते, कथा सांगितल्या जाते. त्या वाकड्याच्या घरी ताक केलं. काय केलं? ताक. बोबड्याच्या घरी काय केलं? ताक. आता ताक ताक असतो मला, ताक कसं असतं? ताकच असतं ना. पण त्या दिवशी मला असं वाटतं बाजाराला सुट्टी असेल, लोणी थोडं ताक कमी काढलं असेल घरी खायचं म्हणून. ताक त्या दिवशी चांगलं झालं, लोणी कमी काढल्यामुळे चांगलं झालं. आणि त्या बोबड्याला असं वाटतं की ताक जर मी माझ्या देवाला दिलं तर, देवाला जर दिलं तर. पण माझी आई महाचिंगूस आहे, माझी आई ताक देणार नाही जर आईला सांगितलं तर. मग काय करावं? त्याने थोडासा विचार केला. हा, काही जरी दिलं नाही तरी माझं तोंड आहे ना. काय आहे? त्या बोबड्याने ताक तोंडात घेतलं. कोणाला देण्याकरता? देवाला देण्याकरता. परत सुटला ते तोंडावर. देवा, ते तोंडा नाही, तोंडात ताक होतं हे मी तुम्हाला सांगतोय. तुझ्यासाठी ताक आणलं देवा. ताक कुठे? तोंडात आहे देवा. मग देव आहे. देव देवाने सांगितलं उष्ण खाऊ नये. देवाने सांगितलं उष्ण खाऊ नये. ताक उष्णच आहे पण उष्ण खाऊ नये हे ज्ञानासाठी, कर्मासाठी, भावासाठी नाही. जिथे भाव आहे तिथे उष्ण काय काहीच पाहत नाही देव. अरे देवाने एक क्षण सुद्धा लावलं नाही. बोबड्याने आपल्या तोंडाचं ताक देवाला दिलं. ही भक्तीची पराकाष्ठा हे लक्षात घ्या. देव सगळं विसरतो. म्हणून देवाने सांगितलं आजचं भोजन विदुर काकाकडे. विदुर काकाच्या डोळ्यात अश्रू होते. अरे तो जगाचा मालक आहे, तो आज विदुराच्या घरी जेवायला येणार. आणि म्हणून भाव का भूका हूं मैं, भाव ही एक सार है, भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है. आणि मग इथे आता शुद्धे भगवान कथा सांगतात. अहो बकियम स्तनकाल कुटम जिगान जयापाई जगप्य साधे लेभे गतीं धात्राचितां कपुण्यम कंवा दयालु शरणं व्रजेम. विदुर काका तीर्थयात्रेला निघून गेले. देव द्वारकेला गेले. पुन्हा येणार होते युद्ध म्हटल्यानंतर. पण विदुर काका तीर्थयात्रा करत असताना विदुर काकाची उद्धवाची भेट झाल्याबरोबर उद्धव म्हणाले, काका तुम्ही महात भाग्यवान आहात म्हणले. देव ज्यावेळेस गेले ना द्वारकेला, जाता जाता तुमची आठवण काढली. मग तर महाराज विदुर काकाला राहवलंच नाही. अरे जगाचा मालक जाता वेळी माझी आठवण काढतोय. काय म्हणाले? माझ्याविषयी काही बोलले का? काही बोलले का? उद्धवाने सांगितलं हे मला माहित नाही. काय बोलले? की मैत्री ऋषींना बोलले.
तुमची सगळा सविस्तर प्रसंग ही मैत्री ऋषीला माहिती आहे. तुम्हाला जर देवाने तुमच्याविषयी काय काय बोलले पाहिजे असेल तर तुम्हाला गंगा तीरावर मैत्री ऋषी आहेत त्यांच्याकडे जावं लागेल. विदुर काकाच्या मनामध्ये उत्कंठा होती, काय बोलले असेल देव माझ्याविषयी, काय बोलले असेल. महाराज निघाले तीर्थयात्रा करत गंगा तीरावर गेले. मैत्री ऋषीची भेट झाली आणि भेट झाली बरोबर महान ऋषी आहे, महान तपस्वी आहे. मैत्री ऋषी नमस्कार केला, मैत्री ऋषीला नमस्कार केला. पण नमस्कार केल्यानंतर देव काय म्हणाले हे थोडस बाजूला ठेवलं आणि प्रश्न केला. महाराज सुखाय कर्माणि करोति लोको नते सुखम वान्य दुपाररं वा विंदेत भूयस्तु एक दुःखम यदत्र युक्तम भगवान वदन्यः. देव माझ्याविषयी काय बोलले हे जरा बाजूला ठेवलं आणि प्रश्न केला. मैत्री ऋषी महाराजजी प्रत्येक जण सुखासाठी प्रयत्न करतोय, परंतु सुखासाठी प्रयत्न करू नये. दुःखच कशाने, दुःखच कसं मिळतं, सुख कशाने प्राप्त होईल कृपा करून सांगा. काय प्रश्न केला. प्रत्येक जण सुखासाठी प्रयत्न करतो, बरोबर ना. कोण आहे इथं आपल्यात की नाही मला दुःख पाहिजे यासाठी प्रयत्न करते. काय करताय, नाही नाही दुःख मिळवण्यासाठी प्रयत्न करताय, नाही. कोणी असो प्रत्येकाची प्रयत्न, प्रत्येकाची धडपड कशासाठी आहे, सुखासाठी, सगळ्यांच्या सुखासाठी. म्हणून मैत्री ऋषीला प्रश्न केला विदुर काकाने, काका महाराजजी प्रत्येक जण सुखासाठी प्रयत्न करतोय, पण सुखासाठी प्रयत्न करून दुःखच मिळतं, मग सुख कशाने प्राप्त होईल. त्यावेळेस मैत्री ऋषी सांगतात, काका सुख आपल्या जवळच आहे. सुख कुठे आहे, सुख आपल्या जवळच आहे, पण आपल्याला संस्कार असे लागले दुसरीकडे शोधले. सुख आपल्या जवळ आहे. काय झालं, एका जंगलामध्ये डोंगरामध्ये वाटचं काही डोंगर चारायचा आणि एकदम निघालेला रस्त्याने त्याला तहान लागली. अहो पाणी आहे का इथे कुठे, अहो तुमच्या जवळच तलाव आहे, प्या पाणी प्या. आता तो चाललेला होता रस्त्याने, त्यांनी ते पाहिलं पण त्याला काही पाणी दिसेल. अहो पाणी नाहीये. ज्याने सांगितलं इथं पाणी आहे तो स्वतः आला, पाणी त्याच्या जवळच होतं, पण झालं असं होतं त्या पाण्यावर शेवाळ आले. त्याने फक्त शेवाळ बाजूला केलं, पाणी कुठे आहे, तिथे पाणी तिथेच आहे, फक्त काय झालं त्याच्यावर शेवाळ आलेलं आहे. म्हणून पाणी जर पाहिजे असेल तर काय करा, दुसरीकडे जायची गरज नाही, फक्त शेवाळ होतं. तसं सुख आपल्या जवळच आहे, मग काय झालं या सुखावर शेवाळ आलेले आहे. कशाचं, अज्ञानाचं. ते अज्ञान रूपी शेवाळ बाजूला केलं की सुख रूपी परमात्मा तिथेच आहे. महाराज त्याला पाण्याकरता कुठे जायचीच गरज नाही, तिथेच आहे सुख. तिथे शोधतं आपल्याला. ते आमचे वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक सद्गुरू जोग महाराज आळंदी, ते रूम मधून बाहेर येतच नव्हते. विद्वान म्हणजे ही जी शाळा सुरू केली ना, कीर्तनकार बनण्याचा कारखाना जो आहे ज्यांनी सुरू केला ते जोग महाराज, ते रूम मधून बाहेर येतच नव्हते. मग कधीतरी आले की काय तेज महाराज त्यांच्या तोंडावर, काय आनंद त्यांच्या तोंडावर. एका साधकाने प्रश्न केला, काहू महाराज तुम्ही कधीच बाहेर येत नाही म्हणले, तरी तुमच्या चेहऱ्यावर एवढा आनंद, एवढा तेज. त्यावेळेस त्यांनी जे उत्तर दिलं ना ते फार महत्वाचं. त्यांनी सांगितलं, तुम्हाला कुणी सांगितलं म्हणले की तोंडावर तेज येण्याकरता बाहेर फिरावं लागतं. अरे आनंद हा बाहेर नाहीये, आनंद हा मध्ये मध्ये, आनंदाच्या कोटी साठविला विकोटी. आनंद जर पाहिजे असेल तर तो आनंद जवळ आहे, आनंदासाठी बाहेर फिरण्याची गरज नाही. काय आहे, देवाने 2 दुकानं टाकले, दोन्ही देवाचे ते. मग दोन्हीकडे कसं जावं, म्हणून एका दुकानावर देव स्वतः आहे आणि एका दुकानावर माया आहे. दुकानं किती आहेत, 2. त्या 2 दुकान असे आहेत, एका दुकानामध्ये भेटतं सुख आणि एका दुकानामध्ये भेटतं दुःख. एका दुकानात काय भेटतं,
सुख भेटतं आणि एका दुकानात दुःख भेटतं. सुखाची जी दुकान आहे ना, त्या दुकानाचा मालक देव स्वतः आहे. जी दुःखाची दुकान आहे ना, त्या दुकानावर देवाने माईला बसवलं. आणि दोन्ही दुकानावर अगदी हेडलाईन मध्ये मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे, सुखालय शाश्वत. ज्याला सुख पाहिजे त्याने इकडे या. दुःखाची दुकानावर दुःखालय शाश्वत, त्याला दुःख पाहिजे त्याने इकडे या. आपण एवढे महामूर्ख होत महाराज. तिथं लिहिलंय, फळक लिहिलंय, मोठ्या अक्षरात लिहिलंय दुःखालय शाश्वत. आपण त्या दुकानात जातो, मला सुख द्या थोडं. संसार म्हणजे दुःखाचे दुकान आहे आणि आपण काय मागतो ते सुख. मिळेल का? तुम्हाला जर चपला खायच्या, चपला घ्यायच्या, कुठे जावं लागेल? पेड्याच्या दुकानात. आपल्याला जर चपला घ्यायच्या तर कुठे जावं लागेल? हा, चर्मकार गल्लीला जावं लागेल, चपला फुटाच्या दुकानात जावं लागेल. पेढे जर घ्यायचे असतील तर स्वीट मार्ट म्हणजे गोड पदार्थाचे रहित जावं लागेल. आपण गेलो चपला दुकानात, मला पेढे द्या. पहिले हा म्हणजे चांगला एका वेळ आहे. म्हणून देवाने ठळक लिहिलंय, अरे संसार म्हणजे दुःखालय शाश्वत. दुःख आहे, ज्याला पाहिजे त्याने या. आपण जातो महाराज, सुख द्या. तो नाही, इथे सुख नाही, इथे दुःखच भेटेल. ज्याला सुख पाहिजे त्याने माझ्या दुकानात तिकडे जाण्याची कोणाची इच्छा नाही. महाराज किती चुकीच्या रस्त्यात चाललो आपण, किती चुकीच्या, एवढं स्पष्ट चुकीच्या रस्त्याने चाललो, कसं सुख मिळेल बरं? मी बोललेलं कळतं तुम्हाला? अरे तुम्ही डायरेक्ट म्हणजे इथे म्हणजे काही शंका घ्यायचं काम नाही, तुम्ही डायरेक्ट दुःखाच्या दुकानात जाऊन सुख मागताय, कसं भेटेल हो? भेटूच शकत नाही. सुंदर पाहिजे असेल तर सुखाच्या दुकानात जाऊ. सुखरूप कोण आहे? सुखरूप आयसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा हो. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे. आनंद जर पाहिजे असेल तर आनंद या बाबाकडे, याच्याकडे जा. याला आपलंसं करा महाराज. याला जर आपलंसं केलं तर काय होईल? तुकोबारे सांगतात, भाग गेला शीन गेला, शीन गेला, भाग गेला शीन गेला, शीन गेला, अवघा झाला आनंद, 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 अवघा झाला आनंद, आनंद, भाग गेला शीन गेला, शीन गेला, भाग गेला. एवढं सगळं लिहिलं महाराज, कोणाची वाचण्याची इकडे काही गरज, कोणी वाचत नाही. तुम्ही कल्पना करा किती आंधळ्यासारखं चालू महाराज आपलं. आपला परमार्थ म्हणजे फार आंधळ्यासारखं काही भजत नाही. लक्षात घ्या, दुःख पाहिजे असेल तर तुम्ही ऑलरेडी त्या दुकानात आहात. सुख जर पाहिजे असेल तर तुम्ही या दुकानात परमात्म्याकडे जा, असं मैत्रेय ऋषी विदुर काकांना सांगतात. कोई तन दुखी, लक्षात द्या शब्दात, कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी, मग सुखी राम के दास. कोई तनाने दुखी आहे, तन म्हणजे शरीर. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी. सुखी कोण आहे? जे रामाचे दास आहे. महाराज मी खरं सांगेन, एवढं खरं तुम्हाला संस्थेतील विद्यार्थ्याशिवाय कोणी सांगू शकत. प्रत्येक जण जे कथा कीर्तन करतात हे सगळे तारखी वाढण्याकरता करतात. पण वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी सोडून हे कोणी सांगू शकणार नाही. मला सगळ्या लबाडे सांगते तुम्हाला, हा हा ही हो हो, हे तर सगळं ऐकतो ना मला. याच्यात सगळी जिंदगी आपली गेली. म्हणून माझे प्रयत्न असे आहे, कधीतरी तुम्हाला असं वाटत असेल की कधी महाराज हसण्याचं असं सांगत नाही. महाराज हसणे म्हणजे फसवणं आहे. अरे कथेच्या द्वारे जर हसायचं तर मग बाकीचे साधन आहे, बाकीचे स्टेज आहे, तिथे जाऊन काय करायचं? लोकांना असं वाटतं तिकडे तमाशा, इकडे स्वतः तमाशा. बापाची ठेवी आमच्या गावात असं मी स्वतःच काही सांगत नाही कुठे.
कोणी सांगतो म्हणजे सांगण्यासाठी आमच्या गावामध्ये सप्ताह होतो आणि आमच्या गावामध्ये पंचमी सुद्धा होते. लक्ष द्या, आमच्या गावामध्ये सप्ताही होतो आणि आमच्या गावामध्ये पंचमी होते. ती काय 5 दिवस असते ना, त्याच पंचमी म्हणतात 5 दिवस. ते नाचण्याचं वगैरे ते असतं. मला सांगायचं काय ते नसतं. गावात सप्ताह होतो म्हणल्यानंतर मी महाराज आहे, सप्त्याचं काम माझ्याकडे. लोक म्हणतात महाराज असा महाराज भला 2 तास बोरच झाला नाही पाहिजे, हसवलंच पाहिजे. त्याला सांगायचं गाढवा, आपण हसण्याकरता पंचमी होतो ना, म्हणजे तुम्हाला नाचायचं पंचमी आहे ना, तुम्हाला जर कीर्तन जर नाचायचं तर दिलं, नाचण्याकरता स्पेशल स्टेज आहे, तिकडे नाचा काय करायचं. सप्ताह आहे तर सप्ताहामध्ये सप्ताहासाठी कीर्तन झाले. लोकांनी महाराज लोक म्हणतात अरे लोकांनी तमाशा करता इथे आणला नाही, काय आणला, कशाला आणला तू. काही म्हणतात काही महाराज आहे आणि ते महाराज जर नसते तर लोक तमाशाकडे वळाले होते, त्यांनी तमाशाकडे इकडे वळवले परमार्थाकडे. कशाला जे महाराज वळाले ते तिकडेच बरे होते. ते इकडे आले आणि त्यांनी सप्त्याचा नाश केला, त्यांनी वारकरी सम्राटचा नाश केला. चला सोडा. म्हणून आनंद जर पाहिजे असेल तर सुखी रामाचे दास परमात्म्याचं नामचिंतन करा, सुख नाही. आणि आता सृष्टी विषय प्रश्न केला, सृष्टीचा विस्तार सुरू होतो. महाराज सांगतात भगवंताच्या नाभी कमलातून, आता सृष्टीचा विस्तार पाहत कसा झाला. भगवंताच्या नाभी कमलातून ब्रह्माजीचा अवतार झाला. ब्रह्माजी पासून 4 कुमार झाले, सनत कुमार 4 पुत्र. 4 मुलं झाले. ब्रह्माजीने सांगितलं, त्या पुत्राने विचारलं महाराज काय करू, पिताश्री काय काम आहे. त्यांनी सांगितलं सृष्टीचा विस्तार करण्याकरता मदत करा. सनकादेव कृष्ण सांगितलं बाबा हे आमच्या बद्दल काम नाही, आम्ही नामचिंतन करू. राग आला महाराज ब्रह्माजीला, माझे मुलं आणि माझी आज्ञा पाळत नाही. राग आला आणि रागाच्या द्वारे भ्रुकुटीतून रुद्र भगवंताचा अवतार झाला. पुढे रुद्र भगवान की. रुद्राने विचारलं महाराज पिताश्री काय काम आहे. काम हेच आहे की मला मदत करा, सृष्टीचा विस्तार करू नका. आता यांनी सांगितलं जो आज्ञा महाराजची. आता रुद्र म्हणजे भगवान भोलेनाथाचा अवतार. काय सृष्टी, महाराजांनी सृष्टी विस्तार सुरू केला, पण काय भूत बेताळ सर्प विंचू हे सगळं सुरू केलं. आणि हे सगळं चालू असताना ब्रह्माजीने पाहिलं. आणि ब्रह्माजीने पाहिल्यानंतर सांगितलं भोलेनाथ हे रुद्र भगवान ही तुमची सृष्टी बस करा म्हणले. आपल्याला माणसाची सृष्टी करायची आहे, लोक घाबरतील, हे बंद करा. आणि बंद करा म्हणलं काय करायचं म्हणजे तुम्ही भजन करा. आणि मग भगवान भोलेनाथ भजन करायला लागले. केले हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. जय जय श्री राधेश. हे काय करायचं, जो कार्यक्रम आहे ना बरोबर 8 वाजता करायचा. चला मी तुम्ही घेतो माहिती करा, मी बोलतो. भगवान शंकर मग आता साधना करण्याकरता जातात. त्यानंतर ब्रह्माजीने विचार केला की मानस सृष्टी तयार करावी. मानस सृष्टी म्हणजे संकल्पाने तयार केलेली सृष्टी. इथून आणखी मानवाची सृष्टी, मानव सृष्टी तयार झाली नाही. मानस सृष्टी, आपण म्हणत नाही का मानस पुत्र, तशी मानस सृष्टी.
ती मानव सृष्टी तयार केली त्यावेळी 10 ऋषींना प्रकट केलं की 10 ऋषी कोणते आहे? मरीची, अंगिरा, अत्रि, पुलस्त्य, पुलह, क्रतु, भृगु, वशिष्ठ, दक्ष आणि नारद. असे 10 मुलं उत्पन्न केले. वाणीद्वारा सरस्वती आणि छायाद्वारे कर्दम ऋषींना प्रकट केलं. ही सगळी मानव सृष्टी आहे. नंतर वामांगातून कन्या शत्रुपा आणि दक्षिणांगातून मनु म्हणजे मानव. मनु आणि शत्रुपा तयार केली. मानव सृष्टी कुठून पुढे सुरू झाली तर या दोघांपासून मनु आणि शत्रू. याच्या अगोदर मानव सृष्टी आहे. पण माणसं केव्हापासून तयार झाली तर इथून मनु आणि शत्रुपापासून. मनु आणि शत्रू. एक दिवस झालं असं की ब्रह्माजीने सांगितलं तुम्ही माणसाची सृष्टी तयार करा. मनु आणि शत्रुपाला हे सृष्टी तयार करण्याकरता गेले. पण गेल्यानंतर लक्षात आलं महाराज या पृथ्वीवर सृष्टी विस्तार करायचा आहे की पृथ्वीत कुणीतरी घेऊन गेलाय. पृथ्वीत कुणीतरी घेऊन गेलाय असं म्हणल्यानंतर ब्रह्माजी विचार करायला लागले कुणी लिहिली असेल पृथ्वी. विचार करत होते तर विचार करत असताना ब्रह्माजींना शिंक आली आणि त्या शिंकेच्या द्वारे साक्षात वराह भगवान प्रकट. बोलिये वराह भगवान की जय. कल्पना करतो महाराज अंगुष्ठ एवढं रूप होतं वराह भगवंताचं मोठं रूप आहे. विचार केला कोण पृथ्वी नेली कोण होती. त्याचं कारण असं आहे पृथ्वी कोण नेली होती. हिरण्याक्ष नावाचा राक्षस. हिरण्याक्ष कोण जो हिरण्यकश्यपूचा भाऊ होता. हिरण्याक्ष हिरण्यकश्यप अगोदरच्या जन्मामध्ये हे चांगलेच होते. देव आणि जय आणि विजय होते बरं. हिरण्याक्ष हे रावण, कुंभकर्ण, हे शिशुपाल, कंस हे जे आहेत ना हे सगळे अगोदरचे चांगलेच. पण पाप घडल्यामुळे राक्षस योनीमध्ये गेले. हे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप अगोदरच्या जन्मामध्ये जय विजय होते म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे द्वारपाल. जय आणि विजय. जय आणि विजय देवाचे द्वारपाल. राक्षस कसे झाले सांगतो. काय झालं हे जे 4 कुमार आहेत ना सनत, सनंदन, सनातन, सनत कुमार ब्रह्माजीचे सगळ्यात अगोदरचे पुत्र हे भजन करत गेले. भजन करता करता ते वैकुंठाजवळ गेले. लक्षात आलं अरे आपण देवाच्या जवळ आलोय मग देवाचं दर्शन घेऊन जाऊ. पण ती वेळ होती परमात्म्याची शयनाची झोपण्याची म्हणजे परमात्म्याच्या आरामाची वेळ होती. आणि द्वारपाल समोर उभे होते. ते 4 कुमार गेले महाराज आम्हाला देवाच्या दर्शनासाठी जायचंय. त्या जय विजयने सांगितलं आता देव जरा झोपलेले आहेत थोडा वेळ थांबा. राग आला महाराज संतांना. हे तुला माहित नाही आम्ही कोण आहोत. आम्हाला अडवण्यात एवढं सामर्थ्य तुझं एवढं धाडस तुझं झालंय. जा म्हणले तुम्ही राक्षस व्हा. 3 जन्म तुम्ही राक्षस व्हा. मग हे 3 जन्म आहे. हिरण्याक्ष, हिरण्यकश्यप, कंस, शिशुपाल, रावण आणि कुंभकर्ण. जय विजय काय झालं हे 2 शिशुपाल हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप दोघे असे निघाले होते. ते हिरण्याक्ष जो हिरण्यकश्यप होता छोटा भाऊ त्याने सांगितलं म्हणजे बाबा आपल्याकडे शक्ती नाही आहे. आपल्याकडे काय आहे शक्ती आहे पण मजा नाही ना शक्ती असतो. आपल्याला प्रतिस्पर्धी कोणीतरी पाहिजे म्हणजे आपल्यासोबत युद्ध करण्याकरता कोणतरी पाहिजे. हिरण्याक्ष सांगितलं तुम्ही जरा जा म्हणले मी जरा पाहतो मला पुढे जरा कुठे भेटतो. आता हिरण्याक्ष पहिली स्वारी स्वर्गावर केली. सगळे देवता हुसकून लावले. स्वर्गावर अधिराज्य केले. याला अधिराज्य करायचं म्हणजे याला फक्त जोडीदार पाहिजे. कोण माझ्यासोबत युद्ध करेल पुन्हा फिरायला लागले हिरण्याक्ष. फिरता फिरता त्याला एक महान साधू दिसले. नारायण 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 श्रीमन नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 बद्री नारायण 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 श्रीमन नारायण नारायण नारायण. हे बाबा हिरण्याक्ष राक्षस नारायण आवाज देतो. कोण आहे माझ्यासोबत युद्ध कर. नारायण तेवढं सोडून बोला मला तेच जमत नाही बाकी तुम्ही काही सांगा. युद्धाचं काय झालं युद्ध करायला. तुझ्याकडे कदा आहे माझ्याकडे कदा आहे. आता या मूर्खाला काय माहिती त्याला विना म्हणतात म्हणून. याने कधी विना पाहिला नाही. याने कधी देवाचं दर्शन घेतलं नाही. नारायण सांगितलं अरे युद्ध कर माझ्यासोबत. नारदजीने सांगितलं मला युद्ध करता येत नाही करवता येत.
युद्ध मला करवत आहे. तुला जोडीदार पाहिजे ना, तो जोडीदार करून घेऊ शकतो. तुला जोडीदार पाहिजे असेल तर मी जे सांगतो ते कर. काय कर? पृथ्वीचं हरण करून कर. पृथ्वी घेऊन जा पाण्यामध्ये, तुला जोडीदार नारद. आणि मग महाराज नारदजीचं सांगितल्यावर या हिरण्याक्षाने पृथ्वीच घेऊन गेली. पृथ्वी घेऊन गेल्यानंतर आता इथे वराह भगवानाचा अवतार आहे. वराह भगवान ही पृथ्वी आणण्याकरता पाण्यामध्ये जाणार आहे. परमात्मा पाण्यामध्ये गेले. हा हिरण्याक्षाच्या हातामध्ये पृथ्वी आहे. परमात्मा हिसका लागले, पण हिरण्याक्ष काय सामान्य नव्हतं महाराज, अलाढ्य शक्तिशाली होता. तो परमात्म्याला आवडेल झेपेना. परमात्म्याला तो बोलू लागला, परमात्म्याला तो शिव्या देऊ लागला. पण महाराज असं असतं, हुशार माणसाचं काम असं असतं, आपलं काम करून घ्यायचं, समोरच्याच्या नादी लागायचं नाही. कारण मला समोरच्याच्या नादी लागलं तर वेळ आपला खर्च होऊ शकतो. आपलं काम जे आपण समोर ठेवलेले ते काम होईलच याची शाश्वती नाही. हे हुशार माणसाचं लक्षण असतं, हे लक्षात घ्या. म्हणून परमात्म्याने विचार केला, याच्याबरोबर जर बंधनात करत असलो तर आपल्याला महत्वाचं काम काय? आपल्याला पृथ्वी वर न्यायची, ते काम राहून जाईल. म्हणून परमात्म्याने पृथ्वी हिसकावून घेतली, स्थापित केलं. म्हणून महाराज सांगितलं तुम्ही आता विस्तार सुरू करा.